रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. पैसे कमवणं हा एकमेव माणसाच्या आयुष्यातला मोटिव्ह होऊन गेले. काय चुकीचं काय बरोबर काय याच्याकडे कोणाचंच लक्ष नाहीये. तुकोबारांचा एक अभंग आहे जिथे तुकोबाराय म्हणतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेचुते. तुकोबाराय म्हणतात, धन जोडताना ते उत्तम पद्धतीने जोडा आणि उत्तम पद्धतीने जोडलेलं धन उत्तम पद्धतीने व्यवहार करा. लोकांमध्ये अध्यात्माबद्दल कोणता सर्वात मोठा गैरसमज आहे? मी शिकलेलो आहे, माझ्याकडे सर्व गोष्टी आहेत. देवाला सोडून जर अन्न वस्त्र निवारा आहे तर मग देवाची गरज काय? जे लोक मांसाहार करतात ते लोक अध्यात्म किंवा देवाची सेवा नाही करू शकत. देवाची सेवा सर्वच करू शकतात, पण लग्न नसेलही करायचं तरी लिव्ह मध्ये राहतात. ज्या देशामध्ये लग्न पद्धती कुटुंब पद्धती मानली जाते तिथे कितपर्यंत तुम्हाला हे लिव्हिंग रिलेशनशिप योग्य वाटतं ते तुम्ही विचार करा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं द सोशल लेन्स या चॅनलवरती. जसं की तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक पॉडकास्टमध्ये आपण काहीतरी एक वेगळी संकल्पना, वेगळा विषय मांडायचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो आणि त्यातूनच आपल्या व्ह्युअर्सला काहीतरी नवीन शिकायला भेटेल आणि नवीन गोष्टी जाणून घ्यायला भेटतील आणि त्याचं आपल्या जीवनामध्ये उपयोग करून घेता येईल याची आम्ही खूप जास्त काळजी घेत असतो. तरी आजचा विषयही तेवढाच महत्वाचा आहे. आज आपण अनादी कालापासून चालत आलेली परंपरा किंवा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय या विषयावर बोलणार आहेत. वारकरी संप्रदाय काय आहे, कीर्तन काय असतं, संत महात्मा काय आहेत, त्यांनी काय केलेलं आहे आणि त्याचा आपल्या जीवनात कसा आपण उपयोग करून घेऊ शकतो आणि आपलं जीवन चांगलं घडवू शकतो, या सगळ्या विषयांवर आज आपण सखोल चर्चा करणार आहेत. या सगळ्या विषयावर आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी आज आपल्याबरोबर जुडले आहेत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, हरिभक्त पारायण रामेश्वर महाराज महाजन, जे की प्रोफेशनने IT इंजिनियर पण आहेत. नमस्कार महाराज, तुमचं स्वागत आहे द सोशल लेन्स या चॅनलवरती. रामकृष्ण रामकृष्ण हरी. या चॅनलवर जसं की तुम्हाला थोडेफार आयडिया असेलच की आम्ही वेगवेगळे विषय मांडत असतो. त्यातून सगळ्यात महत्वाची आमची भावना आहे, जसं की आमच्या चॅनलचं नाव द सोशल लेन्स आहे, की सोशली म्हणजे जे काही आपलं समाजाप्रती आपण काहीतरी चांगली गोष्ट करू शकतो याच्या उद्देशानेच आपण या ठिकाणी नवीन नवीन विषयांवर चर्चा करून लोकांना प्रबोधन करण्याचा प्रयत्न करत असतो. जसं तुम्ही कीर्तनाच्या माध्यमातून करता तेच थोडीशी सुरुवात आम्ही पॉडकास्टच्या माध्यमातून करत आहोत. सो याच्या रिलेटेड माझा पहिला प्रश्न असा असेल की कीर्तन म्हणजे नेमकं काय? पहिले हे जाणून घेऊ, मग आपण बाकीच्या आपल्या सगळ्या गोष्टींना सुरुवात करू. बरं, तसं बघायला गेलं तर कीर्तनाची एक प्रॉपर परिभाषा नाही सांगता येणार, पण आमच्या मतानं जर विचार केला तर कीर्तन काय आहे? कीर्तन म्हणजे भगवंताचं गुणानुवाद करणं, भगवंताच्या लीला कर्णपटवाद्वारे हृदयापर्यंत पोहोचून आत्मिक समाधान प्राप्त करून घेणं, याला कीर्तन म्हणतात. दुसरं, आपण जे नेहमी युट्यूबवर किंवा लाईव्ह कीर्तन ऐकतो, आपण म्हणतो या महाराजांचं कीर्तन चांगलं, त्या महाराजांचं कीर्तन चांगलं. कीर्तनकार जे बोलत असतो, व्याख्यान करत असतो, याला प्रबोधन म्हणतात. पण प्रबोधन होत असताना मधून मधून जे भगवंताचं नामस्मरण घेतलं जातं याला कीर्तन म्हणतात. बरोबर. म्हणजे प्रबोधन आणि कीर्तन यातला हा साधा सरळ फरक आहे. ते समजून घेतलं की कीर्तनाची पूर्ण परिभाषा आपल्याला समजते. बरोबर. तर हा प्रवास आपला कधी सुरू झाला? म्हणजे कधीपासून तुम्हाला असं वाटलं की मी हा प्रवास सुरू केला पाहिजे, मी अध्यात्माकडे जायला पाहिजे, देवाच्या सेवेकडे जायला पाहिजे, हे कधीपासून तुमच्या मनात आला? तसं बघायला गेलं तर आमच्या घरात ही कीर्तनाची परंपरा आहे. वारकरी संप्रदाय आमच्या घरात 3 पिढ्यांपासून आहे. आमचे आजोबा वारकरी होते, वडील वारकरी आहेत आणि आता आमची 3री पिढी. तर वडील एक महाराष्ट्रातील एक नामवंत कीर्तनकार आहेत आणि म्हणजे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली कीर्तन या परंपरेमध्ये आम्ही आलो आणि पुढे तो वारसा आज जोपासत आहोत. तर असं वाटतं, म्हणजे लहान असताना जन्माला आलो तेव्हापासून हे कीर्तनाचे वारकरी संप्रदायाचे बाळकडू आई वडिलांकडनं आम्हाला भेटले आणि पुढे मग ती परंपरा त्याच पद्धतीनं आज चालू आहे. तो वारसा आम्ही चालवतो. तुमचं बालपण ही तेवढंच इंटरेस्टिंग असेल ना मग? म्हणजे हो, की घरात पूर्ण वारकरी सांप्रदायिक लोक आहेत, देवाचं नामस्मरण कायमस्वरूपी केलं जात आहे. म्हणजे बालपणाचं तुमचं बालपण कसं गेलं? म्हणजे आता युज्युअल मुलांचं जर म्हटलं की शाळा, कॉलेज, शिक्षण, हा बालपणाचा पूर्ण एक रूपरेषा त्यांची अशी असते की त्याची अंगणवाडी होते, शाळा होते, त्याच्यानंतर कॉलेज होते, मग ते काहीतरी करतात. त्या हिशोबाने तुमचं बालपणाचं हे कसं होतं, काळ कसा होता? आम्ही जन्माला आल्यापासून जसं मी बोललो की लहानपणापासूनच आम्हाला वारकरी संप्रदायाचे भजनाचे कीर्तनाचे बाळकडू दिले गेले. बरोबर. तर मला आठवतं, जन्माला आल्यापासून एखाद गोष्ट जर तुमच्या घरात होत असली ना तर सारखी प्रॉपर त्या आपल्या ब्रेनवरती हॅमरिंग होत असते, कारण कंटिन्यू वातावरण घरात तेच होतं.
त्यामुळे आम्ही त्या गोष्टीसोबत जास्तीत जास्त कनेक्ट होत गेलो. आणि पुढे असं झालं की कीर्तन फक्त प्रोफेशन म्हणून नाही, त्यावेळेस कीर्तन म्हणजे आमच्याकरता छंद होता. ज्या वयात मुलं क्रिकेट खेळत होते, ज्या मुलांमध्ये मुलं बाकीचे खेळ खेळत होते, त्या वयामध्ये आम्ही कीर्तनाचा खेळ खेळत होतो. आम्ही तिघं भाऊ आहेत, एक काकांचा मुलगा, चौघं मिळून. मला आठवतं लहान असताना एक छोटंसं घर होतं, पत्राचं घर होतं. त्या घरामध्ये, पत्राच्या घरामध्ये एक लोखंडाचा पलंग असायचा. आम्ही लहान असताना ज्यावेळेस कीर्तनात बघायचो त्या गोष्टी ऑब्झर्व करायचो, कारण आमचे श्री गुरु म्हणायचे जेवढं माणूस शिकवल्याने शिकत नाही तेवढं तो ऑब्झर्वेशन मधून शिकत असतो. बरोबर. आम्ही कीर्तनात गेल्यानंतर ऑब्झर्वेशन करायचो. कधी कीर्तनात लहान असल्यामुळे झोप लागायची, पण काही गोष्टी लक्षात असायच्या. मग आम्ही घरी आल्यावर आम्ही त्याच पद्धतीने खेळ करायचो. मग चला आपण कीर्तनाचा सप्ताह करूया. मग एक लोखंडाचा पलंग असायचा, त्या पलंगाला काठी बांधायची, त्याला माईक बनवायचं. घरातून एक स्टीलचा डबा आणायचा, तो समोर ठेवायचा, त्याला पखवाज म्हणजे मृदुंग बनवायचं. एकाने टाळ घ्यायचं, छोटा टाळ घरात असायचा, एकाने टाळ घ्यायचं, एकाने रुमालाचा जो आपला रुमाल असायचा त्या रुमालाचा फेटा बनवायचा, तो फेटा बांधायचा, आणि एकाने कीर्तन करायचं, एकाने टाळ घेऊन मागे वाजवायचं, एकाने पखवाज वाजवायचा. या पद्धतीनं आम्ही तिघं चौघं भाऊ तो खेळ खेळता खेळता तोच खेळ आयुष्याचा खरा खेळ कधी बनला हे आम्हालाही कळालं नाही. म्हणजे तिथून आमची सुरुवात होती. मग पुढे नित्यनेमाने घरात कीर्तन भजन हा वारसा. पुढे खरं बघायला गेलं तर कीर्तन ही परंपरा वडिलांपासून जरी सुरुवात होती, पण अंमलात आणली ती आईने. खरं म्हणजे, कारण आई नेहमी म्हणायची की तुमच्याकरता आदर्श जर कोण असतील तर तुमचे वडील आहेत, आणि नाहीतरी प्रत्येकाकरता मला असं वाटतं आपल्या आयुष्यातला पहिला आदर्श कोण असलं पाहिजे तर आई वडील असले पाहिजे. त्या अनुषंगाने आई सांगत गेली. मग पुढे वडिलांनी काही नित्य नियम घरात लावले. जसं की आमच्या घरात परंपरा आहे, आमच्याकडे आदिशक्ती मुक्ताई यांचा पालखी सोहळा मागच्या 35 वर्षापासून आपल्या घरून निघत असतो. पायी वारी असते, 400-500 वारकरी असतात. तर मग आम्ही हट्ट करायचो की बाबा आम्हाला पण यायचं आहे. आईला म्हणायचो आई आम्हालाही पायी जायचं, पण त्यावेळेस शाळा होती, क्लास होते, त्याच्यामुळे पॉसिबल नव्हतं. मग त्यावेळेस बाबा म्हणायचे ठीक आहे तुम्हाला यायचं ना, मग तुम्ही एक काम करा, माऊली ज्ञानोबारांचा हरिपाठ पाठ करा. माऊली ज्ञानोबारांचा हरिपाठ जर तुमचा पाठ झाला तर पुढच्या वेळेस तुम्हाला पालखीला येत आहे. माऊली ज्ञानोबारांचा हरिपाठ म्हणजे 27 अभंग, मग ते 27 अभंग पाठ करायचे. मग पुढे सांगितलं की ताटीचे अभंग तुम्ही पाठ करा, मुक्ताईचे जे ताटीचे अभंग आहेत ते पाठ करा. मग ते पाठ केलं की मग तुम्हाला आम्ही तिथे भजन म्हणायला त्या ठिकाणी संधी देऊ. मग आम्हाला ते खूप म्हणजे एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण वाटायचं, खूप छान वाटायचं की एवढ्या लोकांमध्ये आपल्याला बोलवलं जातंय, आपल्याला गौडण म्हणायला दिलं जातंय, अभंग म्हणायला दिला जातोय. त्यानंतर मग वडिलांनी घरात नित्यनियम लावून दिला की जोपर्यंत संध्याकाळी हरिपाठ होत नाही तोपर्यंत जेवण कोणालाही भेटत नव्हतं. बरोबर. हो, म्हणजे ही परंपरा वडिलांनी त्यावेळेस हे नियम घालून दिले. कारण वडील एक गोष्ट म्हणजे नित्य नियमन आम्ही ते प्राणी दुर्लभ, की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही नियम पाहिजे, त्याचं काहीतरी प्रॉपर शेड्यूल पाहिजे. मग वडील म्हणायचे जोपर्यंत तुमचा हरिपाठ नाही, आईला सांगून दिलं हे बघ लक्ष्मी जोपर्यंत हरिपाठ होत नाही तोपर्यंत तिघही लेकरांना जेवण द्यायचं नाही. मग रोजचा नित्यनेम होता, किती भूक लागलेली असो पहिले हरिपाठ करायचा, त्याच्यानंतर मग जेवणाला सुरुवात. मग तिथून ही परंपरा आमची ह्या पद्धतीनं चालू झाली. म्हणजे तुमचा आई वडिलांचाही या प्रवासात खूप मोठा वाटा आहे. खूप मोठा वाटा. सगळ्यात जास्त प्रेरणा कुठून मिळाली तुम्हाला हा प्रवास सुरू करण्याच्या? वडिलांपासून. कारण वडिलांनी स्वतःचं अस्तित्व स्वतः निर्माण केलं. आणि ज्यावेळेस आम्ही वडिलांना बोलताना बघायचो, एका व्यक्तीच्या आयुष्यात एका व्यक्तीला काय हवं असतं, एक रिस्पेक्ट हवी असते, स्पिरिच्युअलिटी हवी असते, जे आपण आता बघतो. त्यावेळेस एवढं कळत नव्हतं, पण एवढं समजत होतं की 4 लोकांमध्ये जर आपले वडील उभे आहेत, बाकीचे लोक त्यांना ऐकतायत, म्हणजे आपले वडील कोण आहेत, तर आपले वडील ह्या बाकीच्या लोकांसाठी हिरो आहेत, म्हणजे आपल्यासाठी पण हिरो आहेत. बरोबर. माझा आयडल, माझे हिरो कोण असतील तर माझे वडील. बरोबर. मग ही यांना जसे लोक मानपान देत आहेत, सन्मान देत आहेत, हे जसं भगवंताचं नामस्मरण करून त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान दिसतंय, त्या पद्धतीनं वाटायचं की कधीतरी आपण पण यांच्या पावलावर पाऊल टाकत पुढे गेलं पाहिजे. आणि मग ते मार्गदर्शन आम्ही वडिलांकडनं घेत गेलो. वडील शिकवत गेलेत बऱ्याच गोष्टी, त्यांच्याकडनं शिकून मग ह्या परंपरेला सुरुवात केली. बरोबर. नॉर्मल लाईफ चालू असताना म्हणजे आता तुमचे ऑब्व्हियस आहे की तुम्ही शाळा कॉलेज सगळं केलंय, मुलं कोणीतरी इंजिनियर व्हायचं स्वप्न बघतंय, कोणीतरी डॉक्टर व्हायचं स्वप्न बघतंय, कोणीतरी MBA मधून जाऊन काहीतरी, प्रत्येकाचे वेगवेगळे. त्यावेळात असा मनात वेगळा विचार नाही आला की मी ही काहीतरी वेगळं केलं पाहिजे, रादर त्यांची रूढी परंपरा चालू आहे म्हणजे, किंवा आपणही पप्पा आपले कीर्तनकार आहेत, वडील आपले कीर्तनकार, आपण काहीतरी वेगळं करावं असं कधी मनात आलं नाही? नाही, पण एक गोष्ट होती की वाटत होतं की जसं आता ही जनरेशन आहे,
या जनरेशननुसार आपणही पुढे गेलं पाहिजे. हम्म. पण ज्यावेळेस आम्ही वडिलांना म्हणायचो की बाबा फक्त अध्यात्म नको, हम्म. ठीक आहे, म्हणजे फक्त अध्यात्म नकोय आम्हाला, शिक्षणामध्ये सुद्धा पुढे जायचं आहे, आध्यात्मिक पण पाहिजे ना अध्यात्म पण पाहिजे, मग शिक्षणातही आम्हाला पुढे जायचंय. मग वडील म्हणायचे ठीक आहे काही हरकत नाही. त्यांनी शिक्षणाला कधी आमचं बंधन घातलं नाही. ते म्हणजे जेवढं शिकाल तेवढं चांगलं, कारण शिकाल तर टिकाल. बरोबर. राईट. तर त्या अनुषंगाने पण त्यांनी एक गोष्ट त्यावेळेस सांगितली की हे बघा बाळांनो, तुमच्याकडे विज्ञान असेल पण या विज्ञानाला जर ज्ञानाची जोड नसेल ना तर तुमच्या आयुष्यात पूर्णत्व कधी येणार नाही. कारण जिथे विज्ञान म्हणजे जिथे सायन्स थांबतंय तिथून ज्ञानाला सुरुवात होते. बरोबर. मग नक्कीच तुम्ही तुमचं जे एज्युकेशन आहे, जी तुमची इच्छा आहे, जे तुमचे स्वप्न आहे तिथपर्यंत पोहोचा. पण अध्यात्म, ज्ञान, वारकरी संप्रदाय याला संलग्न राहून त्या सर्व गोष्टी करा म्हणजे तुम्हाला अजून सोप्या जातील. बरोबर. मग कधी कधी आम्हाला असं वाटायचं की आता आपण कीर्तनाचा पण अभ्यास करतोय, आपल्या घरात ती परंपरा आहे, मग ती करत असताना इकडचं शिक्षण घेत असताना असं तर नाही होणार जम्पलिंग होईल, डिप्रेशन येईल, बर्डिंग होईल, की दोघं बाजूला करायचं, मग कन्फ्युज तर नाही होणार, किंवा मग सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं की माझे मार्क्स तर कमी नाही होणार, माझा अभ्यासावरचा फोकस तर कमी नाही होणार. प्रत्येक गोष्टी पण प्रत्येक वेळेस एक गोष्ट अनुभवायला आली की ज्या वेळेस आम्ही माऊली ज्ञानोबराय, जगद्गुरु तुकोबाराय, भगवंताची काही शास्त्र पुराण यांना घेऊन, या आधारानं घेऊन जेवढेच अभ्यास करत गेलो, बाकीचा अभ्यास इकडचं हे पोर्शन कम्प्लीट केलं गेलं, त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली की प्रत्येक वेळेस पर्सेंटेज वाढून आलेत पण कमी झाले नाही. बरोबर. तर तो एक मिरॅकल होता आमच्या आयुष्यातला. कारण लोकांना असं वाटतं की आता आपला मुलगा स्टडी करतोय तर त्याच्यासोबत जर अजून एखाद सब्जेक्ट आपण त्याला ऍड केला तर त्याचा डी फोकस नको व्हायला. बरोबर. किंवा हार्ड नको जायला, किंवा त्याचे पर्सेंटेज कमी नको व्हायला. बट उलट त्याच्याने काय होतं, आपल्या बुद्धीला अजून चांगली चालना होते, आणि अजून चांगली चालना भेटल्यामुळे त्याची ग्राफ्सिंग पॉवर वाढते. देन ह्या बाकीच्या गोष्टी लवकरात लवकर ग्रोथ होतात. इझी जातात. जेवढे जास्त कामं कराल तेवढ्या गोष्टी सुरळीत जातात. राईट सोपं जातं. जसं तुमचं शिक्षण कम्प्लीट झालं, बरेच मुलं म्हणजे आता युजली सगळे लोक आता तरी म्हणजे माझ्या आजूबाजूला लोक राहतात, मुलं राहतात, त्यांचा एकच मोटिव्ह राहतो की पैसे कमवायचे. बरोबर आहे. बिकॉज सगळ्या गोष्टीचं समाधान पैशाने होते. जरी लोक म्हणतात की पैशाला एवढं महत्व नको द्यायला पाहिजे सगळं, पण मग बारीक बारीक गोष्टी पैशाशिवाय अडून राहतात. म्हणजे रात्रीची झोप चांगली व्हायलाही फॅन चांगला लागतो, एसी लागतो रूम मध्ये, गादी चांगली लागते, एवढ्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. मग तुम्हाला कधी असं नाही वाटलं की पैसाही तेवढाच इम्पॉर्टंट आहे किंवा पैसा कमवणंही तेवढंच इम्पॉर्टंट आहे, आणि या गोष्टी म्हणजे तुम्ही स्वतःला कसं समजवलं की या गोष्टीत जास्त बरोबर मी करणार आहे किंवा या गोष्टीत मला जास्त आनंद भेटणार आहे? तर विषय असा आहे सर की ऍक्च्युली काय, एका बाजूला आहे मॉडर्न लाईफस्टाईल, राईट, आणि दुसऱ्या बाजूला आहे आपली परंपरा. ठीक आहे. मग ह्या दोघांमध्ये बरीच लोक कन्फ्युज होतात. कधी कधी काही लोकांना पैसे कमवताना आम्ही बघायचो, त्यावेळेस आम्हालाही वाटायचं की आपणही पैसा कमवला पाहिजे, मोठ्या मोठ्या गाड्यांना, राईट, आपला बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, सर्व गोष्टी पाहिजे. पण ज्यावेळेस माऊली ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी असेल, जगद्गुरु तुकोबारांचा गाथा असेल, श्रीमद भागवत महापुराण असेल, रामायण महाकाव्य असेल, ज्यावेळेस याचं सतत सतत चिंतन आणि श्रवण होत गेलं त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली, सुख वेगळं आणि समाधान वेगळं. सुख हे पैशाने भेटतं पण समाधान हे पैशाने भेटत नाही. आणि अशी बरीच लोक आहेत ज्या आयुष्यात सुखी खूप आहेत पण समाधानी नाही, हे त्यावेळेस लक्षात आलं. मग शेवटी मी माझ्या वैयक्तिक मतानं विचार केला की पैसा कमवून शेवटी थांबायचं कुठे? थांबायचं तिथं जे की बंगला झाली, गाडी झाली, ऐशो आराम झाला, तुमची लाईफस्टाईल झाली, सर्व गोष्टी मिळाल्या, याच्यानंतर थांबायचं कुठे? थांबायचं एकच ठिकाणी, आत्मिक समाधान. बरोबर. पण सर्व भेटल्यावर तुमचा करोड रुपयाचा बंगला आहे, करोड रुपयाच्या गाड्या तुमच्याकडे, लाखो रुपयाच्या गादीवर तुम्ही झोपतायत, पण ती झोपच नसेल तर मग तो पैसा काय कामायचा? मग याकरता कुठेतरी आपल्या आयुष्यात सुख पण पाहिजे आणि समाधान पण पाहिजे. बरोबर. मग अतिलोभ हा सुद्धा वाईट आहे. या अनुषंगाने आम्ही ज्या परंपरेत आलो, ही एक अशी परंपरा आहे, म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर एक असं प्रोफेशन आहे, जगाच्या पाठीवरचं एकमेव प्रोफेशन की जिथे पाया पडून पैसा भेटतो, नमस्कार करून पैसा भेटतो. म्हणजे एक देवाची सेवा होते, संतांच्या पावलावर पावलं टाकत आपण पुढे चाललेलो आहे. आणि तिसरं, ती जनजागृती करत असताना, कीर्तन करत असताना त्या कीर्तनाच्या माध्यमातून काही थोडंफार मानधन भेटतं, त्याच्यातून आपला उदरनिर्वाह होतोय. आपला उदरनिर्वाह होतोय, आपल्याला समाजातून रिस्पेक्ट भेटते, मग अजून काय पाहिजे? मग कुठेतरी आपण थांबलं पाहिजे. कारण तुकोबाराय म्हणतात, धनवंतालागी सर्व मान्यता आहे, पैसा पाहिजे,
पैसा सर्वात मोठा आहे आणि पैशाशिवाय माणसाला मार्केटमध्ये किंमत नाही. हम्म. पण फक्त पैसा सर्वस्व नाही हे पण आपल्याला कळायला पाहिजे. मग या अनुषंगानं पैसा कमवला पाहिजे, ते आज आम्ही कमवत आहोत. आणि देवाची सेवा करत असताना आतापर्यंत तरी असं कधी जाणवलं नाही की देवाची सेवा करत असताना कधी आयुष्यात कुठल्या गोष्टीची गरज भासली किंवा उणीव भासली, असं आतापर्यंत झालं नाही. बरोबर. मग देवाची सेवा करत असताना ज्या गोष्टी भेटतात त्याच्यात समाधान प्राप्त होते, मग अजून बाकी काही नव्हतं. बस. आता पैसे कमवणं, मी हा विषय उगाच काढण्यामागचं मोठं अजून कारण असं आहे की पैसे कमवणं हा एकमेव माणसाच्या आयुष्यातला मोटिव्ह होऊन गेले, उद्देश होऊन गेले आहेत. आणि त्यात बरं काय वाईट काय, चांगलं काय वाईट काय, चुकीचं काय बरोबर काय, याच्याकडे कोणाचंच लक्ष नाहीये. म्हणजे बरेच मुलं किंवा लोक पाहतोय मी की ते म्हणतात की पैसा एकमेव गोष्ट आहे, मग त्याच्यात चांगलं वाईट बघणं एवढं गरजेचं नाही. बरोबर. सो त्याच्यामुळे ते चुकीच्या वळणांना जातात, चुकीच्या गोष्टी करून पैसा कमवतात. बरेच साऱ्या गोष्टी तुम्हालाही माहिती असतील की काहीही करतात. तर हे कितपत योग्य आहे, याच्यावर आपण काय सांगू शकतो त्यांना? म्हणजे गुंडगिरी कसं असतं बरं का, अपराध करणे झाले, चोऱ्या माऱ्या करण्यात झाल्या, आता तर सायबर क्राईम एवढे वाढलेत, या सगळ्या गोष्टी, फसवाफसवी झाली, लोकांचे पैसे बुडवणं झालं, या सगळ्या गोष्टी खूप प्रमाणात वाढल्यात. या सोशल मीडियामुळे तर खूप जास्त वाढलेत. तर याच्यावर तुमचं मत म्हणजे कसं मांडाल तुम्ही? तुकोबारांचा एक अभंग आहे जिथे तुकोबाराय म्हणतात, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे, उदास विचारे वेचुके. तुकोबाराय म्हणतात, धन जोडा, जोडून या धन उत्तम व्यवहार. धन जोडताना ते उत्तम पद्धतीने जोडा आणि उत्तम पद्धतीने जोडलेलं धन उत्तम पद्धतीनं व्यवहार करा. बरोबर. आता काय होत आहे, आताच्या या म्हणजे स्पीड मार्केटमध्ये, आता जे 5G नेटवर्कमध्ये, 5G मार्केटमध्ये लोक ज्या पद्धतीनं पैसा कमवण्यामागे धावतात, लोकांना असं पैसा मारो भगवान, पैसाच भगवान आहे, पैसा सर्व काही. पण तसं काही नाही. तुम्ही नीतीनं कमवलेला पैसा तुम्हाला सुख समाधान सर्व गोष्टी देईल, पण अनीतीनं कमवलेला पैसा तुम्हाला काही टाइमापुरता त्या ठिकाणी सुख देईल, पण पुढे मात्र त्या गोष्टीचा पश्चाताप आपल्याला झाल्याशिवाय राहणार. बरोबर. आणि तो त्रास येणाऱ्या दिवसात आपल्याला भोगावाच लागणार. आम्ही पहिले असं म्हणायचो, आपल्या ग्रंथपुराणांमध्ये होतं की साधू संतांनी जर शाप दिला तर पुढच्या जन्मात तो शाप लागू व्हायचा. पण आता देवाचं जसं म्हणजे या जगाचा स्पीड वाढला तसं देवानं सुद्धा आपला जो स्पीड तो अपग्रेड केलेला आहे. पुढच्या विदिन काही मंथ मध्ये, काही वर्षामध्ये तुम्हाला ती पॉलिसी लगेच रिटर्न होते. तुम्ही जसं कराल तसं तुम्ही भराल, या अनुषंगाने. मग तो कमवलेला पैसा, त्याच्यातून जर तुम्हाला फक्त इन्स्टंट लेवलला सुख भेटत असेल आणि पुढे जर दुःख होत असेल, तर मला नाही वाटत तो पैसा कमवणं एवढं गरजेचं आहे की आता सुखी होऊन पुढे जाऊन रडत बसण्यापेक्षा आताच थोडा विचार करून आपण चांगल्या पद्धतीनं, कमी का होईना पण पैसा व्यवस्थित कमवला पाहिजे. बरोबर. या अनुषंगाने आता याच्यावरनं मी ऐकलेली कथा आहे किंवा मी कीर्तनातूनच ऐकलेलं असेल, मी पण खूप जास्त लहानपणी कीर्तन ऐकायचो, की तुकाराम महाराजांचाही म्हणजे ते अध्यात्माकडे जाण्या अगोदर त्यांचाही 14 गावची महाजनकी तुकोबारांकडे. हा. सो मग त्यांनी असं ऐकले की पूर्णच्या पूर्ण लोकांचे जे कागदपत्र होते सगळे नदीत. हो, इंद्रायणीत. ती स्टोरी थोडीशी एकदा सांगा, त्यांचं कसं त्यांनी त्या गोष्टीपासून स्वतःला मुक्त केलं. 14 गावची महाजनकी तुकोबारांकडे होती. तुकोबारा हे गर्भ श्रीमंत संत होते. शोकांतिका ही आहे की बहुतेक कीर्तनकारांनी तुकोबाराची गरिबी दाखवली, पण तुकोबारांची श्रीमंती दाखवली नाही. पण तुकोबाराय त्या काळचे खूप मोठे सावकार होते. तुकोबारांकडे 14 गावची महाजनकी होती. तुकोबारांनी किती लोकांना पैसे देऊन ठेवलेले होते. पण ज्यावेळेस तुकोबारायांचा जर चरित्राचा आपण विचार केला तर तुकोबाराय वयाच्या 13व्या वर्षी तुकोबारांनी संसाराला सुरुवात केली होती. वयाच्या 13व्या वर्षी त्यांच्या ग्रंथात आहे, महिबत्ती महाराजांच्या ग्रंथात उल्लेख. 13व्या वर्षी संसाराला सुरुवात केली. वयाच्या 17व्या वर्षी तुकोबारायांचे आई वडील आणि थोरल्या भावाची पत्नी यांचं निधन झालं. वयाच्या 18व्या वर्षी तुकोबारायांचे मोठे भाऊ हे तीर्थयात्रेला निघून गेले आणि वयाच्या 21व्या वर्षी तुकोबारांना बाकीच्या समाजानं त्रास द्यायला सुरुवात केली. पण तुकोबारांनी ज्यावेळेस त्या सर्व वया इंद्राने टाकण्यामागचा उद्देश एकच होता, माझी सर्वात मोठी संपदा जर कुठली असेल, माझ्याकडे सर्वात मोठं धन जर कुठलं असेल तर परमार्थ महाधन, परमार्थापेक्षा आणि देवापेक्षा मोठं धन कुठलंच असू शकत नाही. मग हे ठेवून काय करायचं, या अनुषंगाने तुकोबारायांनी ते आपल्याकडे असणाऱ्या ज्या वह्या होत्या, ज्याच्यात लोकांची उधारी वगैरे लिहून ठेवलेली होती, या वह्या तुकोबारांनी घेतल्यात आणि इंद्राने सोडल्या. याच्या मागच्या, मला असं वाटतं याच्या मागचा भाव असेल की एक तर मी तुम्हाला मुक्त करतोय आणि दुसरं तुम्ही मुक्त असाल तर तुम्ही आता पटकन देवाकडे येणार, देवाचं नामस्मरण करणार आणि भजनात लागणार.
हा कुठेतरी तुकोबारांचं वैयक्तिक विचार असला पाहिजे. या अनुषंगाने तुकोबारांनी तेव्हा इंद्रायणी त्या ठिकाणी बुडवून दिल्या, टाकून दिल्या, स्वतःला मुक्त करण्याकरता. की काय असतं, आपण म्हणतो जर आपल्याला जर पण म्हटलं चला ना कीर्तनाला, आपण काय अरे बाबा तुला काय माहिती मला किती टेन्शन आहे. म्हणजे टेन्शन याचा अर्थ कीर्तन ऐकायचं नाही का? एखाद्याला आपण म्हणतो चल मंदिरात जाऊ दर्शन घेऊ, तो म्हणतो कुठं दर्शनाचं, अरे माझ्या डोक्यात काय गंडत चालली मला काय माहिती, ते मलाच माहिती. मग त्यावेळेस तुकोबारांना कुठेतरी वाटलं असेल, तो लोकांच्या डोक्यावरचं जर बर्डन कमी केलं तर लोक भगवंताकडे आकर्षित होतील, परमार्थाकडे येतील, अध्यात्मासोबत जोडले जातील, त्यांची विल पॉवर अजून स्ट्रॉंग होईल आणि चांगल्या पद्धतीने ती उन्नती करतील. कुठेतरी हा प्रयत्न तुकोबारांचा असला पाहिजे. या अनुषंगाने तुकोबारांनी मग त्या वया त्या ठिकाणी इंद्रायणी टाकलं. बरोबर. यालाच अनुसरून एक प्रश्न आहे की आपल्या प्रवासात आपल्याला कधी असं वाटलं की या गोष्टी मला सोडायला लागतील, मग मी म्हणजे थोडंफार कुठेतरी अटकलेले असाल आणि त्याच्यानंतर असं वाटलं की हे सगळं मला आता बंद करायला लागेल आणि मग मी अध्यात्माकडे म्हणजे पूर्ण भावनेनुसार जाऊ शकतो, असा कधी प्रसंग आहे का आपल्याला? तसं तर काही जाणवलं नाही, पण एक होतं की लहानपणी बाकीच्या मुलांसारखं बालपण आपल्याला जगता आलं नाही. बरोबर. ठीक आहे. जसं की खेळणं असेल, गल्लीमध्ये फिरणं असेल, क्रिकेट खेळणं, ज्या बी गोष्टी, या गोष्टी नाही करता आल्या. पण बोलायचं झालं की काही सोडून परमार्थाला लागणं, तर सर्वच गोष्टी सोबत घेऊनच आम्ही परमार्थात पुढे वाटचाल केलेली, त्याबद्दल वाद नाही. बरोबर. भाऊगिरी, मित्रत्व आणि एकोप्याबद्दल संत परंपरेतून आपण काय शिकवू शकतो? संत परंपरा ही अनादी कालापासून चालत आलेली परंपरा आहे. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानोबारांपासून सुरुवात आहे. म्हणजे त्याच्या आधी संत होते नव्हते असं नाही. तर संत परंपरा ही आगळी वेगळी परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. मला आठवतं आमचे एक परमश्रद्धेय कीर्तनकार आहेत, तर ते एका संमेलनमध्ये असताना कोणीतरी त्या संमेलनमध्ये असं म्हटलं होतं की महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे की महाराष्ट्राला अजूनही पंतप्रधान मिळाले नाही. बरोबर. कारण महाराष्ट्रातला अजूनही एक व्यक्ती पंतप्रधान झाला नाही. मुख्यमंत्री झालेत, मंत्री झालेत, पण पंतप्रधान या पोस्टपर्यंत ते कधी पोहोचले नाही. तर महाराष्ट्राचं दुर्भाग्य. तर ती जे आमचे कीर्तनकार होते, पूजनीय कीर्तनकार, ते उभे राहिले आणि त्यांनी त्यावेळेस एक वाक्य त्या ठिकाणी संमेलनमध्ये वापरलं. ते म्हणजे अंतकरणाचा ठाव घेणारं वाक्य होतं की तुमच्या म्हणण्यानुसार बरोबरच आहे, महाराष्ट्र हा दुर्दैवी की महाराष्ट्राला कधी पंतप्रधान मिळाला नाही, पण महाराष्ट्रासारखा सद्भाग्यवान कोणी नाही. कारण महाराष्ट्राला पंतप्रधान नाही मिळाला. महाराष्ट्र भूमी ही पंतप्रधानाची नाहीये, पण महाराष्ट्र भूमी ही संतप्रधान भूमी. बरोबर. महाराष्ट्राकरता सर्वात आगळं वेगळं वैभव कुठं असेल तर ती संत परंपरा आहे. देवानं महाराष्ट्राच्या पदरात थोडं वाढवाच घातलं आणि तो संत रूपे वाढवा. आणि ती संत परंपरा जुपातच असताना ज्यावेळेस तुम्ही माऊली ज्ञानोबाराची ज्ञानेश्वरी असेल, तुकोबारांचा गाथा असेल, बाकी संत चरित्र, संत साहित्य असेल, याचा अभ्यास करणार, त्यावेळेस एक गोष्टी दिसून येईल की प्रत्येक संतांनी 2 गोष्टी आम्हाला सांगितल्यात. सर्वात महत्वाची गोष्ट सांगितली, एक एका साह्य करू अवघे धरू सुपंत, की आपण एकमेकांना साह्य करत करत पुढे गेलं पाहिजे. आपली परंपरा ही नाहीये की एक पुढे जात असेल तर दुसऱ्यानं त्याचा पाय ओढला पाहिजे. ही परंपरा आपली नाही. हे कल्चर तिकडनं आलं आणि पुढे आपल्याकडे चालवलं लागेल. पण आपली परंपरा काय आहे की एकमेकाला सोबत घेऊन पुढे चालणं ही आपली परंपरा आहे. बरोबर. आणि या अनुषंगाने प्रत्येक ठिकाणी जागोजागी उपदेश करताना संतांनी आम्हाला तेच सांगितलं की बाबांनो, सोबत येऊन, एकत्र राहून जे आपण करू शकतो ते एकट्यात राहून कधी करू शकत नाही. मग मित्रत्व किंवा भाऊगिरीबद्दल बोलत असताना आज आपल्याकडे परंपरा आहे, आपण म्हणतो निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. माऊली ज्ञानोबाराय ज्यावेळेस अलंकापुरीमध्ये ज्यावेळेस मधुकरी मागण्याकरता गेले, तर काही लोकांनी त्यांना त्रास दिला. ती कथा सर्वांना माहितीये, ते चरित्र माहितीये. पण ज्यावेळेस माऊली ज्ञानोबारांना त्या गोष्टीतून नैराश्य निर्माण झालं, माऊली ज्ञानोबारे आले आणि ज्या ठिकाणी राहत होते त्याला ताटी म्हणतात, पर्णकुटी. ताटी लावून घेतली, त्याचं दरवाजा लावून घेतला, कावड लावून घेतली. तर लहानशा 5 वर्षाच्या मुक्ताबाईनं माऊली ज्ञानोबारांना उपदेश केला. माऊली ज्ञानोबाराय मुक्ताबाईपेक्षा 4 वर्षांनी मोठे होते, पण मुक्ताबाईंनी उपदेश केला की योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा, विश्व रागे झाले बन्नी, शांती सुखे व्हावे प्राणी, शब्दशस्त्र झाले क्लेश, संती मानावा उपदेश, विश्वपट ब्रह्मदोरा आणि ताटी उघडा ज्ञानेश्वर. की तुम्ही योगी आहात आणि योगी हा कसा असतो, पावन मनाचा असतो. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. सर्व जनाचा अपराध पोटात घेणारा कोण आहे, योगी आहे.
मग तुम्ही एवढा का विचार करतात? का लोकांचं एवढं मनावर घेतात? कोण सांगत होतं? आपल्यापेक्षा 4 वर्षांनी लहान असणारी बहीण माऊली ज्ञानोबारायांना उपदेश करते. पण माऊली ज्ञानोबारायांनी त्यावेळेस इगोस्टिक प्रॉब्लेम करून घेतला नाही, की माझ्यापेक्षा लहान आहे आणि ही मला शिकवते, मी याच्याकडनं कसं शिकू. मला असं वाटतं कुठेतरी प्रत्येक परिवारामध्ये आपण माऊली ज्ञानोबाराय, मुक्ताई, सोपान काका असतील, निवृत्तीनाथ महाराज असतील, यांच्याकडनं ही गोष्ट शिकली पाहिजे, की कशा पद्धतीनं बंधुप्रेम असतं आणि कशा पद्धतीनं आपण एकमेकांना सांभाळलं पाहिजे आणि कशा पद्धतीने एकमेकांना आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे. बरोबर. सर्वात मोठं उदाहरण माऊली ज्ञानोबाराय मुक्ताईचं आहे. त्याच्यानंतर माऊली ज्ञानोबारायांकरता हे ताटीचे अभंग लिहिले. माऊली ज्ञानोबारांना वाटलं, माऊली ज्ञानोबारांनी काळ उघडलं आणि मुक्ताईला त्या ठिकाणी आलिंगन दिलं. आलिंगन घडे मोक्ष साई जता जोडे. आणि मग माऊली ज्ञानोबाराय पुढे आपल्या प्रवासाला सुरुवात केली. बरोबर. म्हणून मला असं वाटतं कुठेतरी संत परंपरा याच्यातून आपल्याला भाऊगिरी असेल, मित्रत्व असेल, ह्या गोष्टी जोपासण्यासाठी संत परंपरा आणि संत चरित्र आपल्या अंमलात आणणं आपल्याला गरजेचं. त्यातून बऱ्याच गोष्टी शिकायला, खूप खूप गोष्टी, कारण की आता जर बघितलं ना, वादविवाद हे घरातच खूप जास्त वाटलेत. जमिनीच्या छोट्याच्या तुकड्यावर भाऊ एकमेकाच्या डोक्यात कुऱ्हाडी टाकताय. बरोबर. आता कुठेतरी ऐकलं होतं मी की या ज्या गोष्टी आहेत या दूर करण्यासाठी आपल्याला थोडंसं आपलं संतांच्या गोष्टी ऐकल्या पाहिजे. त्यांनी कशा गोष्टी घडवून आणल्या, त्यांनी काय काय आपल्याला प्रबोधन केलंय, ते जर एकदा कानावर पडलं तर बऱ्याचशा गोष्टी सॉल्व्ह होऊ शकतात. कारण की आता जे कलियुगात जे चाललंय ते अजिबात ऍक्सेप्टेबल नाही आहेत. 500-500 रुपयावर लोक भांडण करतायत. आणि जर आपण थोडं मागे गेलो इतिहासात, 1600च्या काळात इसवी सन, आणि त्या ठिकाणी आपण बघितलं की छत्रपती शिवाजी महाराज होते, त्यांचे मोठे बंधू संभाजी महाराज होते. पण तिथे वातावरण असं होतं किंवा त्यावेळेच्या सिच्युएशन अशा होत्या की संभाजी महाराजांना शिवाजी महाराजांना सपोर्ट करावा लागला सगळ्या गोष्टी करण्यासाठी. जरी शिवाजी महाराज लहान होते तरी त्यांच्यावर जास्त जबाबदाऱ्या द्यायला लागल्या, त्यांना पुढे करायला लागलं. त्यांना म्हणजे सगळ्या गोष्टी शिवाजी महाराजांना सगळ्या गोष्टी घडवून आणण्यासाठी संभाजी महाराजांनी मी मोठा आहे, हा छोटा आहे, मला हे सगळे अधिकार भेटले पाहिजे होते, असं मनात जराही शंका न आणता सगळं लहान भावाला मदत केली. आणि मग काय इतिहास घडला तो आपल्यालाही माहिती. याबद्दल तुम्ही काय सांगाल? मोठेपणाची व्याख्या करत असताना आमचे श्रीगुरु एक वाक्य सांगतात नेहमी, या जगात मोठं कोण? प्रत्येकाला वाटतं आपण मोठं झालं पाहिजे. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर याच्यातूनच भेटेल. ज्याला वाटतं की मी मोठं झालं पाहिजे, तर आमचे श्रीगुरु म्हणायचे, ज्या दिवशी तुम्हाला वाटायला लागलं ना की मी मोठं झालं असेल, त्या दिवसापासून एक काम करा. काय करा? मोठं होण्यासाठी समोरच्याला मोठं म्हणणं शिका. बरोबर. तुम्ही समोरच्याला मोठं म्हणणं शिकलात की आपोआप तुम्ही एक दिवस मोठे झाल्याशिवाय राहणार. मला वाटतं संत परंपरा, ही संत परंपरा जोपात असताना राजमाता जिजाऊंनी आपल्या लेकरांना दिलेले बाळकडू याच्यामध्ये कुठेतरी हे विषय नमूद केलेले आहेत. भगवान गोपाल कृष्ण परमात्मा असेल, भगवान कृष्ण परमात्मा प्रत्येक ठिकाणी भगवंताने पहिला मान जर कोणाला दिला असेल तर बलराम दादांना दिलेला आहे. राईट. तसं हे जे लहानपणी आपण इतिहास आम्ही शिकत असताना ज्यावेळेस शिक्षक सांगायचे, तर लहानपणी राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना बसवून कृष्णलीला सांगितल्या, रामायण सांगितलं. मला असं वाटतं जर कृष्णलीला रामायण छत्रपतींना सांगितल्यात तर नक्कीच त्यांच्या मोठ्या बंधूंनाही सांगितल्या असतील. बरोबर. मग कुठेतरी त्या गोष्टी त्यांच्याही मनात असतील. आणि काय असतं सर, आपल्याला जर मोठं व्हायचं आहे तर एकट्याने मोठं होऊन चालत नाही. ठीक आहे, मोठं होण्याकरता तुम्हाला कोणाला तरी सोबत घेऊनच मग मोठं होता येईल. याच्यावर मी एक स्टोरी नेहमी सांगत असतो. जर तुमची इच्छा असेल तर नक्कीच सांगतो. 100. मोठं होण्याकरता आपण काय केलं पाहिजे? मोठं एकट्याने कधीच होता येत नाही. एकटा मनुष्य कधीच मोठं होऊ शकत नाही. मग मी नेहमी आमच्या विद्यार्थ्यांना किंवा कीर्तनाच्या माध्यमातून बोलताना सांगतो की 1 ते 9 आपल्याकडे 1 ते 9 हे पूर्णांक आहेत. 1, 2, 3, 4. सर्वात मोठा आहे 9 आणि सर्वात लहान आहे 1. तर एकदा काय झालं, असं समजा एक परिवार आहे, ज्या परिवारात हे 9 भाऊ आहे, 1 ते 9. तर सर्वात मोठा 9 आहे आणि सर्वात धाकटा 1 आहे. मग एक दिवशी काय झालं, त्या घरात बाकीचे सर्व बंधू बसलेले असताना 9 हा बाहेरून फिरून आला. माहिती नाही तो कोणामध्ये बसला होता, काय होता. अचानक डिप्रेशन मध्ये आला, थोडं टेन्शन आलं, थोडं रागात आला. तर 8 नंबरचा जो होता भाऊ, त्यानं त्याला विचारलं, काय झालं दादा, काय टेन्शन दिसतोय? तो मागे पुढे काहीच विचार न करता काहीच बोलला नाही. त्याने त्याच्या कानाखाली एक मारलं, कानाखाली लावलं. कानाखाली लावल्यानंतर 8ने कानाला हात लावला. म्हणली, मी तुला फक्त एवढं विचारलं काय झालं, तू मला का मारलंस? तर नवाने सांगितलं, अरे मी तुझ्यापेक्षा मोठा आहे.
मी मारेल नाही तर काही करेल, जा तुला कंप्लेंट करायची असेल तर आई बाबांकडे जाऊन कंप्लेंट कर. बरोबर. आता 8 पण राग आला, पण आपली परंपरा आहे आपण लहानावर हात उचलतो पण मोठ्यावर कधी हात उचलत नाही. मोठ्यावर हात उचलणं ही आपली परंपरा नाही. मग 8 काय केलं, त्याला राग आला, तेवढं त्याच्या बाजूला त्यानं पाहिलं 7 बसलेला, 7 त्याच्याकडे बघत होता. त्या 8 7 मारलं. मग 7 पण कानाला हात लावला, तू का बरं मारलं? म्हणे मी मोठा आहे, मी काही करेल. मग आता 7 काय केलं, त्याला आलेला राग 6 वर काढला. 6 आलेला राग त्याने 5 काढला. 5 आलेला राग त्याने 4 काढला. 4 मारल्यानंतर 4 नंबरच्यालाही राग आला, त्यानं तो राग आपल्या 3 नंबरच्या भावावर काढला. आता 3लाही राग आला, तो तू का मारलं? म्हणले मला त्याने मारलं म्हणून मी मारलं, मी तुझ्यापेक्षा मोठा आहे, मी म्हणून तुला मारलं. 3ने 2ला मारलं. आता 2लाही राग आला, 2ने या बाकीच्यांपेक्षा जास्त ताकदीनं एकाला कानात मारले. आता एकाचा कान पूर्ण लाल बुंद झाला. काय करावं एकाला कळना. एक म्हणे भाऊ मी माझा अभ्यास करत होतो, मी तुला विचारलं नाही, काय नाही, तुझ्याकडे बघितलं, तू मला का मारलं? तो म्हणले मी मारलं नाही तर काय करतो, तुझ्यापेक्षा मोठा आहे, मारशील का मला? मार मला. 2 नंबरचा थोडासा आगोस होता, पण एक म्हणला नाही, आपली ती परंपरा नाही, आई वडिलांची आपल्याला ती शिकवण नाही. पण एकाला राग आला होता, पण मग एकाने काय करावं? आता एकापेक्षा लहान तर कोणीच नाही. मग एकापेक्षा एक लहान होता, ज्याचं नाव होतं 0. त्याचं नाव काय होतं? 0. तो एकापेक्षा लहान होता. मग एक काय केला, एक आपल्या जागेवरून उठला आणि 0 जवळ गेला. आता परंपरा काय होती, 9ने 8ला मारलं, 8ने 7ला मारलं. तसं एकाने काय करायला पाहिजे होतं, त्या 0ला मारायला पाहिजे होतं, त्याच्या कानाखाली लावायला पाहिजे होती. पण एक 0 जवळ गेला, आपला जो राग होता तो गिळला आणि राग गिळल्यानंतर एक 0 जवळ जाऊन 0ला सांगू लागला, म्हणले हे बघ, तुझी जी जागा आहे ना राजा, तुझी जागा माझ्या खाली नाही, तुझी जागा माझ्या बाजूला आहे. तू जर माझ्या बाजूला येऊन बसलात तर तू अजून चांगलं फील करशील. आता झालं काय, एकानं राग गिळला आणि 0ला आपल्या खालून उचलून आपल्या बाजूला बसवलं. आता एकाच्या पुढे 0 लागला, आता झाले किती? 10. आता 10ने ठरवलं तर नावाला पण मारू शकतो, 10ने ठरवलं तर 2ला पण मारू शकतो. बरोबर. मॉरल ऑफ स्टोरी काय? मॉरल ऑफ स्टोरी हीच आहे, मोठं व्हायचं असेल तर एकटं कधी होऊ शकत नाही, सोबत यायला. कुठेतरी मला असं वाटतं छत्रपती संभाजी महाराजांना वाटत असेल, आपल्याला जर स्वराज्य उभं करायचं तर मी एकटा धावपळ करून किंवा एकटं करून नाही चालणार, मला सोबत सोबत छत्रपती शिवाजी महाराजांना घेऊन सुद्धा चालावं लागेल. या अनुषंगाने मग त्यांनी या सर्व गोष्टी केल्या असतील असं मला वाटतं. संत तुकाराम महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात मोठ्या योगदान आहे किंवा मोठे त्यांना गुरुस्थानी मानलेलं होतं असं बरेच. आता त्या गोष्टीवर बरेच वादविवाद चालतात. काही जण म्हणतात की संत रामदास महाराज शिवाजी महाराजांचे, आपण त्याच्यात नाही पडायचं, पण मग तुकाराम महाराजांनी जे शिवाजी महाराजांना उद्देश दिले होते की काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे, त्याबाबत तुम्ही काही सांगू शकता? जगद्गुरु तुकोबराय छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरू होते. तुकोबराय कीर्तनातून धर्माचा प्रचार प्रसार करत होते. धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजेच भगवंत आहे. धर्म कुठे असतो? एकाने विचारलं, धर्म कुठे असतो? जिथे भगवंत असतो तिथेच धर्म असतो. तर जगद्गुरु तुकोबराय सुद्धा धर्माचा प्रचार प्रसार करायचे. आणि एकेकाळी ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना कळालं की आपल्या महाराष्ट्रामध्ये असे एक सत्पुरुष आहेत की जे भगवंताची उपासना करताना लोकांना जागरूक करतायत, लोकांना अवेअरनेस देतात, देवासोबत कनेक्ट करतायत, तर कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांना तो सहवास हवा असं वाटलं. मग छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबराय यांच्या कीर्तनात येऊन बसायचे, कीर्तन ऐकायचे. आणि इथं बघण्यासारखी नवलाईची गोष्ट ही होती की छत्रपती हे जे होते हे स्वराज्याचे जनक होते. म्हणजे आज आपण जर विचार केला तर मुख्यमंत्र्यापेक्षा काही कमी नाही, पण स्वराज्याचे जनक असून सुद्धा छत्रपती तुकोबरायांच्या कीर्तनात येऊन बसायचे आणि खाली बसून कीर्तन ऐकायचं. तर मला असं वाटतं प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराजांकडनं आदर्श घेतला पाहिजे. आपण किती मोठं झालो तरी आपली परंपरा विसरता कामा नाही. बरोबर. आणि कीर्तन ऐकत असताना मग त्याच्यातून जे प्रबोधन व्हायचं, त्याच्यातून कुठेतरी एक वेळेस छत्रपतींना वैराग्य निर्माण झालं की काय आपण या सर्व गोष्टी करतो, हे सर्व नश्वर आहे, हे सर्व जाणार आहे, मग का म्हणून आपण एवढं धावपळ करतोय? मग एक काम करूया, तुकोबराय ज्या पद्धतीने करतायत आपण तुकोबरायांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे चालूया. कीर्तन संपलं आणि कीर्तन संपल्यानंतर तुकोबरायांच्या पायावर साष्टांग दंडवत छत्रपतींनी घातला. तुकोबरायांनी दोघं हातांनी वरती उचललं, राजे तुमची जागा पायाजवळ नाही, तुमची जागा हृदयाजवळ आहे. आणि हृदयाला लावलं, आलिंगन दिलं आणि विचारलं सांगा काय म्हणतात. त्यावेळेस छत्रपती म्हणले महाराज माझं असं म्हणणं आहे की इथून पुढचं जे आयुष्य आहे ते तुम्हाला समर्पित, देवाला समर्पित
तुम्ही म्हणाल त्या पद्धतीनं मी परमार्थ करायला तुमच्यासोबत चालायला तयार आहे, आपण मला शरण घ्यावं एवढीच इच्छा. त्यावेळेस तुकोबाराय म्हटलेत, हे बघा, देवानं प्रत्येकाला पाठवलं तर कुठलं ना कुठलं इंटेन्शन घेऊन पाठवलं. कोणी बिना इंटेन्शनचं या जगात आलं नाही, एवढं लक्षात ठेवा. हे आपल्याला क्लिअर झालं पाहिजे. कामं नेमून पाठ. हा, मग काहीच काम नव्हतं म्हणून देवाने पाठवून दिलं, असं कधी होत नाही. तर तुकोबराय म्हणलेत की राजे, तुम्ही एक काम करा, तुमचं काम परमार्थ नाही, म्हणजे परमार्थ करू नका असं मी म्हणत नाही, पण तुमचं जर काम असेल, तुमचा परमार्थ जर कुठला असेल तर जनसेवा हीच ईश्वर सेवा. म्हणून तुम्ही एक काम करा, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. तुम्ही एक काम करा, धर्माचं पालन करा आणि पाखंड्याचं काय करा, खंडन करा. मग राजे म्हणलेत, मग हे देवाचा नामाचा प्रचार प्रसार कोण करेल? तुकोबाराय म्हणलेत, हीची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. ते काम आम्ही करतो, आम्ही ह्या पद्धतीने ईश्वर सेवा करतो, तुम्ही त्या पद्धतीनं जनसेवा करून ईश्वर सेवा करा. आणि हे मार्गदर्शन तुकोबारायांचं म्हणजे छत्रपतींच्या आयुष्यात खूप मोलाचं मार्गदर्शन ठरलं. आणि तिथून पुढे मग स्वराज्याची खूप चांगल्या पद्धतीनं स्थापना आणि स्वराज्य छत्रपतींनी उभं केलेलं. ते तर आपल्या सगळ्यांना बऱ्यापैकी आता माहितीच आहे. कीर्तन जे आहे, जे आता मॉडर्न युगात बरेच चेंजेस झाले आहेत. पहिले ज्यावेळेस मोबाईल नव्हते, कीर्तन गावागावात केले जायचे, सप्ताह बसायचे, आताही बसतात, पण मग तेव्हा कीर्तनाला पूर्ण गाव येऊन बसायचं, पूर्ण ऐकायचं. आता थोडंसं मॉडर्नाइज झाल्यामुळे सगळे कीर्तन युट्यूबवर शिफ्ट झाले आहेत. याबद्दल तुम्ही कसा विचार करता, की योग्य आहे हे चालू ठेवणं, की म्हणजे पहिल्यासारखेच कीर्तन झाले पाहिजे? नाही बघा, कालाय तस्मै नमः असं म्हटलं जातं, की जसं काळ आहे तसं आपण स्वतःला बदललं पाहिजे, पण एवढंही बदललं नाही पाहिजे. पण काळानुसार त्या गोष्टीची गरज आहे. बघा, ही जी सोशल मीडिया, मोबाईल, हे साधनं आहेत. साधन कशा करता असतात? साधनं ही वापरण्याकरता असतात. कशा करता? वापरण्याकरता. आपण त्याचा फक्त वापर केला पाहिजे. पण सध्या परिस्थिती काय, लोक साधनं जपतात. जपणं गरजेचं नाही, ते वापरणं गरजेचं आहे. मग या साधनांच्या माध्यमानं जर कीर्तन, भजन, नामस्मरण, अध्यात्म लोकांपर्यंत पोहोचत असेल तर ही चांगलीच गोष्ट आहे, चांगलीच बाब आहे. फक्त काय, सोशल मीडिया चांगलंही देतो आणि वाईटही देतो. डिपेंड करतं घेणाऱ्यावर, तुम्हाला चांगलं घ्यायचंय की तो वाईट घ्यायचंय. पण मला असं वाटतं सोशल मीडिया आणि ही टेक्नॉलॉजी अध्यात्म लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता खूप काही देऊन जाईल आणि खूप काही करताना दिसतंय. आज खूप यंग जनरेशन आहे, आपल्याला असं वाटतं की आज तरुण पिढी कीर्तनाकडे नाही, पण बरीच तरुण आहेत जॅझ कीर्तन ऐकतात, बरीच तरुण पिढी आहेत जे प्रवासात असताना कीर्तन ऐकतात, चांगले चांगले संत चरित्र ऐकतात, कथा ऐकतात. तर या माध्यमातून कुठेतरी आज ह्या तरुण पिढीचं, यंग जनरेशनचं मन सुद्धा कुठेतरी चांगली बळकट होत चालले. पण जे अजूनही कीर्तनापर्यंत पोहोचत नाहीत किंवा या गोष्टी त्यांना कळत नाही, तर त्यांना हे कळून घेणं गरजेचं आहे. कारण काय होतंय, सध्या मुलांची मनगट बळकट करण्याकरता प्रयत्न केले जात आहेत, पण मुलांची मनाची मनगट बळकट करण्याकरता प्रयत्न केले जात नाही. आणि मुलांची मनाची मनगट जर बळकट करायची असतील ना, तर तुम्हाला अध्यात्मासोबत, देवासोबत, संत चिंतनासोबत आपल्या जनरेशनला कनेक्ट करावंच लागतं. जसं तुम्ही बोलले की खूप सारा यंग क्राऊड ही कीर्तनाकडे किंवा अध्यात्माकडे खूप जास्त कल आहे. मला काही गोष्टी अशा दिसतात की नवीन लोक फक्त देवाचा पाय पडायला जातात, ते म्हणजे फोटो काढून स्टेटसला ठेवण्यासाठी, किंवा काहीतरी रील बनवतील आणि स्टेटसला ठेवतील, रील टाकतील. या सगळ्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. मग यात नेमकी भक्ती काय आहे आणि स्टेटस काय आहे, यातला तुम्ही फरक काय, म्हणजे भक्ती आणि स्टेटस यातला फरक कसा सांगाल, की खरंच कोण भक्तिभावाने जात आहे आणि कोण फक्त स्टेटस ठेवण्यासाठी जाते? भक्ती काय, भक्तीची व्याख्या अनेक प्रकारे नारद भक्ती सूत्रामध्ये वेगळी दिलेली आहे, ग्रंथ पुराणांमध्ये वेगळी. पण मला असं वाटतं भक्ती म्हणजे काय, भावनेनं देवाला समर्पित होणं आणि एक प्रेम आणि भावनेनं देवाचं गुणगान गाणं, याला भक्ती म्हणतात. ठीक आहे. मग त्या अनुषंगानं जर तुम्ही भावनेनं देवापुढे जाऊन नतमस्तक होत असाल तर ती भक्ती आहे. पण तुम्ही 4 लोकांना दाखवायचंय म्हणून मी खाटू श्यामला जातोय, दर्शन घेतोय, स्टेटस ठेवतोय, ते चुकीचं आहे. कारण देवाकडे जाताना लोकांना दाखवण्यापेक्षा, लोकांकरता स्टेटस बनवण्यापेक्षा, आणि मला असं वाटतं मोबाईलवर आपलं स्टेटस बनवण्यापेक्षा आपण असं काही नामस्मरण केलं पाहिजे की देवाच्या मनात आपल्याविषयी स्टेटस बनलं पाहिजे, त्याला भक्ती म्हणतात. विशेष हे आहे सर
आपण देवाला आवडणं म्हणजे देव आपल्याला आवडणं हे विशेष नाही, देवाला आपण आवडणं विशेष आहे. बरोबर. आणि ज्या दिवशी होईल त्या दिवशी ती भक्ती असते. आता तेच जास्त बघायला मिळत आहे, कारण की हा प्रश्न मांडण्यामागे तोच एक कारण होतं की प्रत्येक सोमवारी सगळ्यांच्या स्टेटसला म्हणजे तुम्हाला त्या भगवान शिवजी असतात. बरोबर. प्रत्येक शनिवारी वेगळे, गुरुवारी वेगळे. Right. सो मला कुठे ना कुठे ती गोष्ट प्रत्येक वेळेस जाणवते की जर ठीक आहे, माना तुम्ही सगळ्या गोष्टी करा, पण मग ते असं सगळ्यांना दाखवायची काही गरज नाही. देव मनात असणं जास्त गरजेचं आहे, राहतं त्या तुमच्या स्टेटसवर असणं. सो तो एक गोष्ट. आणि आता जे हे सगळं इंटरनेट आणि एव्हरीथिंग चालू आहे, त्याच्यात मुलांनी देवाशी कसं कनेक्ट झालं पाहिजे, की ही सगळी धावपळीची जे आयुष्य चालू आहे, तरुण पिढीने कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे म्हणजेच त्यांचे वर्क लाईफ बॅलन्स ही मेंटेन राहील, त्यांचे काम, त्यांचं वैवाहिक जीवन किंवा जेही काही असेल त्यांचं जीवन आणि भक्ती हे मेंटेन कसं ठेवतील या सगळ्या याच्यात, कसं काय केलं पाहिजे त्यांनी. सध्या आपण म्हणतो धावपळीचं जीवन, पण खरं मुळात बघायला गेलं ते धावपळीचं जीवन नाहीच आहे. मला असं वाटतं धावपळीचं जीवन कोणाला म्हणतात सर, जे तुम्ही 24 तास काम करताय, 21 तास काम करताय, तुम्हाला जेवायला वेळ नाही, ठीक आहे, तुम्हाला चहा प्यायला वेळ नाही, तुम्हाला नाश्त्याला वेळ नाही, तुम्हाला माणसांना बोलायला वेळ नाही, त्याला धावपळीचं जीवन म्हणतो. पण आपण ज्या धावपळीचं जीवन म्हणतो, तुम्ही विचार करा ना, एक व्यक्ती 8 तासाच्या वेळवरती जॉब करत नाही, आता राईट, 8 तास मेहनत जास्तीत जास्त तो 10 तास मेहनत करेल, याच्यावरती तो मेहनत करत नाही, याला धावपळीचं जीवन म्हणते. तरी त्या अनुषंगाने लोक म्हणतात धावपळीच्या युगात आम्ही देवासोबत कसं कनेक्ट केलं पाहिजे, धावपळीच्या जीवनामध्ये आम्ही अध्यात्मासोबत कसं कनेक्ट केलं पाहिजे. सर्वात आधी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात आहे ना, प्रत्येक व्यक्तीला आपली प्रायोरिटी ठरवता आली पाहिजे. प्रायोरिटी ठरवायला पाहिजे, की कोणाला मला किती वेळ द्यायचा आहे, मी जॉब करतोय तर त्याच्यामध्ये मला किती वेळ द्यायचा आहे, मी फॅमिलीसाठी किती वेळ देणार आहे, त्याच्यानंतर मी देवासाठी भक्तीसाठी किती वेळ देणार आहे, हे आपल्याला आपलं कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर एक स्केड्यूल आपल्याला बसवता आलं पाहिजे. काही लोक शेड्यूल म्हणतात, काही लोक स्केड्यूल म्हणतात, राईट. तर स्केड्यूल आपल्याला बसवता आलं पाहिजे. तुमचं जर प्रॉपर स्केड्यूल असेल, सो नो डाऊट तुम्ही चांगल्या पद्धतीनं पुढे ग्रोथ करणार. तुमचं स्केड्यूल नसेल, तुम्ही ग्रोथ नाही करू शकत. जेवढेही सक्सेसफुल लोक आहेत, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात त्या व्यक्तींनी सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत एक प्रॉपर शेड्यूल मेंटेन केलेलं आहे. तसं जर आपण प्रॉपर मेंटेन केलं तर सर्वच गोष्टींना आपल्याला वेळ देता येईल. एवढा मुबलक वेळ तुमच्याकडे आहे, माझ्याकडे आहे, फक्त ते कळणं गरजेचं आहे. ठीक आहे, ते कळत नाही. आता मोबाईल खेळणारा सुद्धा म्हणतो माझ्याकडे वेळ नाही. ठीक आहे, सर्वात आश्चर्याची गोष्ट काय, तो पबजी खेळत असतो. सर्वात आश्चर्याची गोष्ट ही आहे की सर्वात रिकामा असणारच म्हणतो माझ्याकडे वेळ नाही. बरोबर, सर्वात मोठं आश्चर्य आहे. आणि जी लोक धावपळ करतायत ना, ही लोक म्हणतात हो आम्ही वेळ काढून तिथे येऊ शकतो. बस तेवढं शेड्यूल त्याने प्रॉपर मेंटेन केलं की होत आहे. बरोबर. यातच अजून एक गोष्ट अशी आहे की काही लोक धार्मिक असतात, धार्मिक नाहीत पण मग आम्ही आध्यात्मिक आहेत असं स्वतःला म्हणजे समाजाला सांगत असतात. आम्ही धार्मिक नाही पण आम्ही आध्यात्मिक आहे, अध्यात्माचं पालन करतो. त्यांच्यासाठी तुमचा काय संदेश आहे, म्हणजे तुम्ही काय सांगाल अशा लोकांना? अध्यात्म आणि धार्मिक पहिले आपल्याला हे समजून घ्यावं लागेल. अध्यात्म म्हणजे काय आणि धार्मिकता म्हणजे काय? धार्मिकता म्हणजे काय? धार्मिक कोणाला म्हणतात? ज्याच्याकडे एखाद्या गोष्टीचं शुद्ध ज्ञान आहे, याला धार्मिकता म्हणतात, त्याला धार्मिक म्हणतात. पण अध्यात्म म्हणजे काय? जो आपल्या देहानुसार, देहाच्या बोलीनुसार आणि आपल्या परंपरेनुसार, आपल्या परंपरेला धरून चालतोय, त्याला अध्यात्म म्हणतात. बरोबर. मग माणसं शुद्ध ज्ञान घेऊन पण मार्केटमध्ये चालत नाही. फक्त ज्ञान घेतलं आणि तुम्ही मार्केटमध्ये चालताय तसंही चालणार नाही, आणि फक्त अध्यात्म असलं आणि मार्केटमध्ये चालताय तसंही चालत नाही. बरोबर. दोघं गोष्टींची सांगड आपल्याला आपल्या आयुष्यात घालता आली पाहिजे. मग अध्यात्म म्हणजे काय? देवाशी एकरूप होणं, देवासोबत एकरूप होणं, याला अध्यात्म म्हणतात. स्वतःविषयीची स्वतःला जाणीव होणं, याला अध्यात्म म्हणतात. बरोबर, ठीक आहे. अध्यात्म याचा अर्थ कसा आहे? अध्यात्म अध्ययन करून जे मन तयार होतं याला अध्यात्म म्हणतात. मग ते जर आपल्याला जमत असेल, मला जर हे कळायला लागलं ना सर की मी का आलोय, मला काय करायचंय, हे जर मला कळालं तर याच्याकरता मला ज्ञानाची गरज आहे. बरोबर. म्हणजे पहिले अध्यात्म, माझ्याकडे ज्ञान असलं तर अध्यात्म आणि आध्यात्मिकता एकत्र आली की मग तो प्रवास तुमचा सुखरूप होतो. बरोबर. मग त्या अनुषंगाने आपण काय केलं पाहिजे? ज्ञान आहे पण ते ज्ञान कशा करताय? ते ज्ञान पैगा बरवे जरी म्हणी हाती आणावे तरी संताया बजावे सरस्वती, अशी माऊली ज्ञानोबा जोगी मागे पुढे होत असे.
पण ते ज्ञान पाहिजे का बरं? ज्ञान असणं गरजेचं आहे, पण त्या ज्ञान असणं गरजेचं जेवढं महत्वाचं आहे, ते ज्ञानाचा फायदा होणं त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं. बरोबर. आणि त्या ज्ञानाचा फायदा तुम्हाला अध्यात्मामध्ये होईल. म्हणून दोघं गोष्टींची सांगड आपल्या आयुष्यात महत्वाची आहे. आता यशाला घेऊन प्रत्येकाच्या वेगवेगळ्या दृष्टिकोन आहेत, वेगवेगळ्या व्याख्या आहेत. आध्यात्मिक दृष्ट्या यश म्हणजे काय, तुम्ही कसं मांडाल? बघा, यशाची पण एक प्रॉपर परिभाषा नाही, व्याख्या, डेफिनेशन आपल्याला सांगता येणार नाही. पण आम्ही श्रीगुरूंकडे अध्ययन करत असताना आम्हाला जाणवतं एक गोष्ट लक्षात आली, यश म्हणजे काय? ज्या दिवशी तुम्हाला स्वतःचा हेवा वाटायला लागेल ना, स्वतःचा हेवा, समजा तुमच्यासाठी यश तेच आहे. बरोबर. ज्या दिवशी आई वडील तुम्हाला तुमच्याकरता टाळी वाजवतील ना, समजा तुमच्याकरता यश ते. कारण यश आणि आनंद याच्यातला फरक आम्हाला कळायला पाहिजे. बरोबर. आनंद हे तात्विक स्वरूपात आहे, पण यश हे परमनंट आहे. तर ज्या दिवशी तुम्ही जे काम करतायत ना सर, या कामाचा हेवा तुम्हाला स्वतःला वाटतोय, यस आय एम द बेस्ट, आय एम द चॅम्पियन, बरोबर, ते तुमच्याकरता यश आहे. प्रत्येकासाठी यशाची व्याख्या वेगळी असू शकते. कोणाला असं वाटेल की आपल्या आई वडिलांनी आपल्याला शाबासकी द्यावी म्हणजे मी यशस्वी झालो. कोणाला असं वाटत असेल मी चांगली कार घ्यावी म्हणजे मी यशस्वी झालो. लोकांना काय वाटतं, बंगला, गाडी, श्रीमंती, बँक बॅलन्स हे झालं म्हणजे मी सक्सेसफुल झालो, यशस्वी झालो. बरोबर. पण यश त्याला म्हणत नाही. बंगला, गाडी, बँक बॅलन्स बनवून बी जर तुम्ही स्वतःच्या नजरेत पडलेला तर तुम्ही कसले यशस्वी? बरोबर. मग बंगला, गाडी नसताना तुम्ही तुमच्या नजरेत श्रेष्ठ आहात ना, मग तुम्ही यशस्वी आहात. सगळ्या गोष्टींचा समतोल असणं खूप गरजेचं आहे. माऊली ज्ञानोबांकडे बंगला नव्हता, माऊली ज्ञानोबांकडे गाडी नव्हती, बँक बॅलन्स नव्हता, पण ते स्वतःच्या नजरेत अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे आणि सर्वम खलविदम ब्रह्म, हे जग सुद्धा ब्रह्म आहे. ही म्हणजे ही व्याख्या किंवा ही परिभाषा तुमच्या डोक्यात ज्या दिवशी येईल ना, त्या दिवशी तुम्ही यशस्वी आहात. बरोबर. खूप सुंदररित्या मांडलं तुम्ही. आजच्या काळात कीर्तन होतात किंवा कीर्तनकार महाराज आहेत जे कोणी या गोष्टींना पुढे घेऊन चाललंय, आपल्या परंपरेला, वारकरी संप्रदायाला पुढे घेऊन जात आहे. आता ते वेगवेगळ्या गोष्टींना अडॅप्ट पण करतायत. जसं तुम्ही पण काही गोष्टी युट्यूबवर पण टाकता, तुमचे युट्यूब चॅनल पण आहेत. ते किती महत्वाचं आहे असं तुम्हाला वाटतं? म्हणजे त्या गोष्टी सोशलाइज जाणंही महत्वाचं आहे. जसं आता कारण की गावागावात बऱ्याच गोष्टी थोड्याशा कमी झाल्या आहेत. ऑफलाईन कीर्तन म्हणू शकतो आपण त्यांना, की जाऊन मग लोक यायला कंटाळा करतात किंवा मग जसं बोलले की कामांमध्ये व्यस्त आहेत, पण मग त्यांना गोष्टी शिकायच्याही आहेत किंवा जाणून घ्यायच्या आहेत, समजून घ्यायच्या आहेत. यात या गोष्टी करणं किती इम्पॉर्टंट आहेत? जे काही लोक किंवा या मार्गावर आहेत अध्यात्माच्या, जे कीर्तन करता आहेत, प्रबोधन करतायत, त्यांनी सोशल मीडियावर येणं किती महत्वाचं आहे असं तुम्हाला वाटतं? सोशल मीडियावर येणं ही काळाची गरज आहे. कारण जी लोक कीर्तनापर्यंत पोहोचू शकत नाही, तर कीर्तनकाराने त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्याचं एक माध्यम म्हणजे सोशल मीडिया आहे. सोशल मीडियावरच कीर्तन असलं पाहिजे असंही माझं मत नाही. काही लाईव्ह प्रोग्राम जसे आज होतात तेही झाले पाहिजे आणि या दोघांना येणाऱ्या जनरेशननी ही कनेक्ट केलं पाहिजे. बरोबर. सोपं सांगतो, मला एकाने विचारलं होतं कीर्तन म्हणजे काय, जसं तुम्ही सुरुवातीला विचारलं, आणि दुसरं विचारलं होतं कीर्तन काय ऐकावं, कीर्तन ऐकण्याची गरज काय. बरोबर. तर कीर्तन ऐकण्याची गरज काय? कीर्तन तुमची परिस्थिती नाही बदलत, एक लक्षात ठेवा. कीर्तन परिस्थिती नाही बदलत. मग कीर्तन जर परिस्थिती नाही बदलत तर मग कीर्तन काय ऐकायचं? कारण काय असतं, एखादी गोष्ट का करायची आहे किंवा का घ्यायची हे जर तुम्हाला माहितीच नाही तर तुम्ही कधी त्या गोष्टीकडे अट्रॅक्ट होणारच नाही. सपोज आयफोन आहे, का घ्यायचा, काय फायदा आहे, ज्याला माहिती नाही तो आयफोनच्या दुकानाची पायरी तरी चढतोय का? काही संबंध. पण ज्याला माहिती आयफोन काय आहे, का घ्यायचा आहे, तो दुकानात जाऊन भले तो EMI वर घेईल पण मोबाईल घेतल्याशिवाय राहत. बरोबर. तर हे करणं गरजेचं आहे. का, वाय, का. तसं कीर्तन काय ऐकायचं, तर कीर्तन काय ऐकायचं, कीर्तनाने परिस्थिती नाही बदलत, कीर्तन परिस्थिती नाही बदलत. मग कीर्तन परिस्थिती नाही बदलत, बदललेल्या परिस्थितीला स्थिर राहण्याची मनस्थिती जे देतं ना त्याला कीर्तन म्हणतात. खूप म्हणजे कुठलीही परिस्थिती असो, त्या परिस्थिती जर तुम्ही कीर्तन ऐकायला बसलेले आहात तर नक्कीच तुम्हाला एवढी स्थिरता लाभते. जो डिसबॅलन्स तुमच्या आयुष्यात होतोय ते बॅलन्स करण्याचं काम तुम्हाला कीर्तन करून देत. बरोबर. आणि म्हणून कीर्तन ही काळाची गरज आहे आणि प्रत्येकाने कीर्तन ऐकलं पाहिजे. वेळात वेळ काढून थोडं का होईना, ठीक आहे, ऐकलं पाहिजे. भक्ती आणि अध्यात्माने नैराश्य, एकटेपणा, ताण तणाव या गोष्टींवर आपण कशी मात करू शकतो? मग आता मगाशी आपण ज्या प्रश्नावर बोलत होतो
कीर्तन ऐकणं का गरजेचं आहे? कीर्तन ऐकलं तरी एक तुमच्या आयुष्यातलं नैराश्य, ताण तणाव हे कमी होतील. का कमी होतील ते सांगतो. भक्ती आणि अध्यात्माच्या दृष्टिकोनातून जर नैराश्य, नंतर एकटेपणा हे जर घालवायचं असेल, माझ्या आयुष्यात चालू असणारे संघर्ष, कुठेतरी मी डिप्रेशन मध्ये, एन्झायटी किंवा डिमोटिवेशन मला आलेलं आहे, डिमोटिवेट झाले. डिमोटिवेट झालेलं आहे, तर याच्यातून बाहेर पडण्याकरता काय करावं लागेल? आता प्रत्येकाचे, तुम्ही जीव आहात, मी जीव आहे, तुम्ही मनुष्य आहात, मी मनुष्य. प्रत्येकाच्या आयुष्यात नैराश्य पण एकटेपणा येतो. मग त्यावेळेस तुम्हाला काही गोष्टी त्या गोष्टीची जाणीव करून देतात. मग कोणत्या गोष्टी? आज जर तुमच्याकडे तुम्हाला ग्रंथ परंपरा माहिती असेल, संत परंपरा माहिती असेल, भगवंत परंपरा माहिती असेल, तर हे एकटेपणा आणि नैराश्य पण तुमच्या आयुष्यातलं तुम्ही घालवू शकता. मला सांगा ना सर, आपण विचार करतो, काही काही लोक विचार करतात काय देव आहे ना सर्वांना देतो, मला देत नाही. काही काही लोकांच्या बऱ्याच कंप्लेंट आहेत. जगातला सर्वात मोठा गैरसमज सांगू का तुम्हाला? माझ्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं, जगातला सर्वात मोठा गैरसमज हा आहे, प्रत्येकाला असं वाटतं माझ्या आयुष्यात जेवढे प्रॉब्लेम आहेत ना तेवढे कोणाच्याच आयुष्यात नाही. मला असं वाटतं जगातला सर्वात मोठा गैरसमज. आणि दुसरा गैरसमज असा, मी विनोदाने सांगतो नाही, दुसरा गैरसमज आहे, प्रत्येकाला असं वाटतं मी जेवढा हुशार आहे ना जगाच्या पाठीवर तेवढं हुशार कोणीच नाही. तर सर्वात पहिला जो प्रश्न आहे, माझ्या आयुष्यात जेवढे प्रॉब्लेम आहेत तेवढे कोणाच्याच आयुष्यात नाही. काय असतं, तुम्ही काही खाताना दुसऱ्यासोबत कम्पेअर करता, बरोबर, चालताना दुसऱ्यासोबत कम्पेअर करतात, काही घेताना दुसऱ्यासोबत कम्पेअर करतात. पण ज्यावेळेस तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम येतात, ते प्रॉब्लेम मात्र तुम्ही दुसऱ्यासोबत कम्पेअर करत नाही. जर तुम्ही तुमचे प्रॉब्लेम दुसऱ्यासोबत कम्पेअर करायला लागले तर तुमचे प्रॉब्लेम तुम्हाला छोटे वाटायला लागले. सोपं सांगतो तुम्हाला, भगवान श्रीकृष्ण परमात्माचं चरित्र आपण सर्वांनीच ऐकलेलं आहे. मला सांगा, आमच्या आयुष्यात संकट, अडचणी या कधी आल्यात? जन्माला आल्यानंतर आल्यात ना, मोठे झाल्यानंतर आल्यात ना. पण भगवान कृष्णाचं आयुष्य कधीतरी, भगवान कृष्णाचं चरित्र कधीतरी बघा. भगवान कृष्ण परमात्मा जन्माला येण्याच्या आधी समस्या होती की तो जन्माला आल्या आल्या त्याला मारायचंय. म्हणजे भगवंताचे जे शत्रू होते ते जन्माला येण्याच्या आधी तयार होते. भगवंतावरचं संकट हे जन्माला येण्याच्या आधी होतं. बरोबर. आणि आमचं संकट कधी आहे? आल्यानंतर आहे. त्याच्या पुढे बघा, भगवान कृष्ण परमात्मा जन्माला आले, जिथे खेळण्याचे दिवस होते, आईच्या मांडीवर बसून, आईच्या पदराखाली जाऊन अमृताचा पाना पिण्याची जी वेळ होती, त्यावेळेस भगवान कृष्ण परमात्म्याला उचलावं आणि मथुरेतून कुठे गोकुळात न्यावं. गोकुळात जिथे खेळण्याचं वय होतं त्या वयात मोठमोठ्या राक्षसांना देवाने मारावं. किती अडचणी आहेत देवाच्या आयुष्यात, किती समस्या आहेत, किती प्रॉब्लेम आहेत आपल्या भाषेत. तिथून भगवान परमात्मा निघाले, गोकुळातून वृंदावनात गेले. वृंदावनात राधा भेटली, राधा सोबत काही दिवस राहिले, नंतर मथुरेत गेले. राधेला सोडून मथुरेत जावं लागलं. नाहीत का देवाच्या आयुष्यात प्रॉब्लेम? आहेत. बरं, मथुरेत गेले, ज्यांच्याकरता गेले तेच मथुरावासी एक वेळाच म्हणू लागलेत, कृष्ण आता इथे राहू नकोस, तू इथं राहिल्यामुळे म्हणजे पराक्रमण जास्त होऊ लागले, शत्रू जास्त आक्रमण करू लागले. बरोबर. मग देवानं स्वतः करता सोन्याची द्वारका बनवली. सोन्याची द्वारका बनवल्यावर पण लोकांनी देवाला नावं ठेवली. मग देवाच्या आयुष्यात प्रॉब्लेम नव्हते का? पण तुम्ही कृष्णाला, भगवान कृष्ण परमात्म्याला कधी रडताना, कधी डगमगताना पाहिलं का? नाही. मग आमच्या आयुष्यात ह्या गोष्टी आदर्श आम्ही ठेवल्या पाहिजे. ज्यावेळेस आमच्या आयुष्यात नैराश्य निर्माण होतं, आमच्या आयुष्यात संकट येतात, कृष्णाचं संकटापुढे आपली संकट छोटी आहेत. भगवान रामचंद्र प्रभूंच्या संकटापुढे आपली संकट छोटी आहेत. माऊली ज्ञानोबरायांच्या आयुष्यात आलेली संकट, त्यांच्या संकटापुढे आपली संकट छोटी आहेत. मग ज्यावेळेस आपण ते कम्पेअर करतो ना, त्यावेळेस ते नैराश्य पण जे ते कमी होतं. अरे नाही, माझ्यापेक्षा जास्त संकट देवाच्या आयुष्यात होती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात होती. संभाजी महाराजांचं चरित्र तुम्ही बघा. संभाजी महाराजांचं चरित्र म्हटल्यानंतर अक्षरशः डोळ्यातून पाणी येते. एवढं संघर्षमय जीवन आहे. पण कधी डगमगताना, कधी रडताना छत्रपतींना तुम्ही पाहिलं का? नाही. मग आपण काय करतोय? आपण सक्सेसफुल होताना, पैसा कमवताना कम्पेअर करतो, काही गोष्टी खाताना कम्पेअर करतो, चालताना कम्पेअर करतो, काही गोष्टी घ्यायच्या असतात तर घेताना कम्पेअर करतो. पण ज्या वेळेस समस्या आणि संकट येतात, त्या समस्या आपण कोणासोबत कम्पेअर करत नाही. त्या समस्या आपल्याला मोठ्या वाटतात, तर मग आपल्याला वाटतं आपली एवढी संकट जगाच्या पाठीवर कोणाच्याच आयुष्यात नाही, आणि मग ते नैराश्य पण आपल्या जीवनात येत असतं. बरोबर. मग ते नैराश्य पण घालवण्याकरता तुम्हाला ग्रंथ आहेत, पुराण आहेत, संतांच्या कथा आहेत, संत चरित्र आहेत, हे आपण कुठेतरी वाचलं पाहिजे.
आणि त्याच्याकरता आपण अध्यात्माकडे आलं पाहिजे. आणि आज सोशल मीडिया तुमच्याकरता खूप काही करून ठेवलेलं आहे. तुम्ही फक्त टाका, सोशल मीडियावर काही टाईप करून टाका, लगेच तुम्हाला त्याची उत्तरं भेटतात. या पद्धतीने आपल्याकरता सोपं आहे. तर मला असं वाटतं की आपण आपल्या इतिहासासोबत, संत परंपरेसोबत, भगवंतासोबत जोडलं गेलो की नैराश्य पण आपल्या आयुष्यातून कमी झाल्याशिवाय राहणार नाही. बरोबर. आणि म्हणून आपण अध्यात्माकडे आलं पाहिजे असं मला वाटतं. खूप म्हणजे हे जे तुम्ही समजवलं ना, खूप इम्पॉर्टंट आहे आजच्या पिढीसाठी, किंवा जे लोक स्ट्रगल करतायत आयुष्यात आणि जे परत परत दोष देत आहेत त्यांच्या परिस्थितीला किंवा देवाला किंवा समाजाला. वेगवेगळ्या जाती परंपरेचे लोक आहेत, वेगवेगळ्या कास्टचे, वेगवेगळ्या. आता कोणी इंडियात राहून इंडियाला शिव्या देते, तर त्यांनी मग अफगाणिस्तानमध्ये जाऊन बघावं तिथे काय परिस्थिती. राईट. सो कम्पॅरिझन कोणाशी करायचं, त्याच्याने आपले काम कसे सुरळीत होऊ शकतात, खूप सुंदर पद्धतीने तुम्ही मांडले. 100% लोकांनाही या गोष्टी खूप आवडतील. ऍक्च्युली मीच खूप रिलेट करत होतो त्या गोष्टीशी, की ठीक आहे, आता तुम्ही जसं बोलले की संभाजी महाराजांचं चरित्र, शिवाजी महाराजांचं चरित्र, श्रीकृष्ण भगवंतांचं कम्पेअर करायला, आपण जर आपली लाईफ त्यांच्या बरोबर कम्पेअर केली तर आपण खूप सुखी आहोत. नक्कीच. हे कळणं खूप इम्पॉर्टंट आहे लोकांना. चिंता आणि चिता याच्यातला फरक कळणं खूप गरजेचं आहे. जर जेवढं चिंतामय जीवन तुम्ही जगाल तेवढंच लवकर. चिता आदमी को एक बार जलाती है और चिंता आदमी को बार बार जलाती. आणि त्याच्यातून बाहेर निघण्याकरता आपण आपल्या संस्कृतीला जोपासलं पाहिजे. हे जे डिप्रेशन, नैराश्य, एकटेपणा, या सगळ्या ज्या गोष्टी बघतोय, याच्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी उलटसुलट होत आहे. म्हणजे लोक चुकीच्या मार्गाला जात आहेत. फॉर एक्झाम्पल की लहान लहान वयात मुलं गुन्हेगारीकडे निघून जात आहेत. तसं नाशिकमध्ये आता सगळ्या गोष्टी चालू आहेत. तर नाशिक पोलिसांनी खूप चांगला अजेंडा सुरू केलाय की ज्याही काही टवाळखोर पोरं आहेत किंवा म्हणजे जेही काही गुन्हेगार आहेत त्यांना थोडंसं कायद्याच्या पायरीत आणतायत. सो हे जे होतंय मुलांबरोबर, लहान लहान मुलं खूप लवकर या चुकीच्या मार्गांवर जात आहेत. परत त्याच्यानंतर मानसिक संतुलन लोकांचं खूप खराब होतंय. लोक जे लहान लहान चिमुरड्या मुलींवर बलात्कार होत आहे, महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्राच्या बाहेर छोट्या छोट्या, म्हणजे त्या गोष्टी ऐकायला बोलायलाही योग्य वाटत नाही. अशा गोष्टी लोक करतायत आजच्या काळात. सो यांना आपण आध्यात्मिक दृष्ट्या काय मदत करू शकतो, की मदत करण्यापेक्षा यांना सुधारू कसं शकतो, यावर तुम्ही काय करता, म्हणजे काय उपदेश द्याल त्यांना? बरं, आता बघा, जसं मी मगाशी बोलून गेलो की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अध्यात्म तेवढंच महत्वाचं आहे. ग्रंथ, पुराण, परंपरा हे महत्वाचे. काय असतं, कुठलाही मुलगा असेल तो लगेच गुन्हेगार होत नाही. त्याचे कुठल्याही गोष्टी लगेच होत नाही, त्याच्या सिम्पटम्स दिसतात हळूहळू आणि तो त्याकडे वाढत चाललेला हे दिसतं. मला काय वाटतं सर, म्हणजे माझं वैयक्तिक मत असं आहे, मी असं कधीच म्हणणार नाही की आज मुलं मोबाईलमुळे बिघडत चालले. बरेच लोक म्हणतात मोबाईलमुळे मुलं बिघडत चाललीत, मोबाईल जास्त वेळ हसत असतो. कुठेतरी मी ऐकलं काल परवा की या मोबाईलमुळेच गुन्हेगारी वाढत चालली. कारण मोबाईलमध्ये आपण क्राईम बघतो, कसं करतात, कशा पद्धतीने करतात, ती आयडिया येतात, मग तीच आयडिया ती अंमलात आणतात, तर त्या पद्धतीने करतात. मला असं वाटतं मोबाईलच त्याला जबाबदार नाहीये, त्याला कुठेतरी आपण पण जबाबदार आहे. जर सपोज माझा मुलगा असेल, तो मोबाईल बघत असेल, तो त्याच्या चुकीच्या गोष्टी बघतोय, जर मी त्याच्या हातातून मोबाईल घेतला तर तो काय रिएक्ट करेल? तो भांडेल. बरोबर आहे, तो भांडेल किंवा त्या वेळेपुरतं तो थांबेल, पण त्याच्यानंतर तो परत थांबणार नाही, परत तो मोबाईल घेईल. मला असं वाटतं ह्या सिच्युएशन मधून जर आपल्या मुलांना बाहेर काढायचं असेल आणि त्यांना जर आपल्या संस्कृतीसोबत, आपल्या परंपरेसोबत आणि चांगल्या जीवनाकडे जर जोडायचं असेल तर डायरेक्ट थांबवून नाही चालणार. काय असतं, तुम्ही जर त्यांच्या हातातून मोबाईल घेतायत ना, मग त्यांच्या हातात तुम्ही बॅडमिंटन द्या, एका हाताने घ्या, एका हाताने द्या. तुम्ही मोबाईल घ्या, त्यांच्या हातात बॅट द्या. तुम्ही मोबाईल घ्या, त्यांच्या हातात पुस्तक द्या. बरोबर. म्हणजे इकडनं काढून त्याला इकडे फोकस करायचं. आपण तिकडनं काढतो, तिकडनं काढल्यानंतर तो फ्री राहतो. मग फ्री राहिलेल्या माणसाला काय, खाली दिमाग शैतान का घर होत आहे. आपण लहानपणापासून असं ऐकत आलो. बरोबर. मग कुठेतरी आपण काय केलं पाहिजे, मुलांवर लक्ष देणं हे आपलं काम आहे. धावपळीच्या जीवनामध्ये आई वडील म्हणतात आमच्याकडे वेळच नाही, आमच्याकडे वेळ, कोण म्हणतं वेळ नाही आहे, पण आपण लेकरांकरता वेळ काढला पाहिजे. आणि मुलांकरता आपण वेळ नाही काढला तर मग हे गुन्हेगारी वाढणार आहे. कुठेतरी हे प्रमाण थांबवण्याकरता आई वडिलांनी पुढाकार घेतला पाहिजे. आपली मुलं कुठं जातात, काय करतात, त्यांच्या मोबाईलमध्ये काय, बरं हे समजण्याकरता मग आई वडील म्हणतात आता आम्ही काय प्रत्येक ठिकाणी त्याच्यावर लक्ष ठेवणार आहेत का? नाही ठेवू शकत.
पण तुम्ही जेवायला बसताना त्याच्यासोबत संवाद साधू शकता. बाळा तू काय केलं, कुठे होतास, काय केलं, काय चांगलं घेतलं, काय शिकला. घरात 4-5 पुस्तकं अशी आणून ठेवा. आपण म्हणतो घरात काही असे रोल मॉडेल तयार करा. घरात तुम्ही सारखं आपण म्हणतो ना, आपल्या ब्रेनवर सारखं हॅमरिंग झालं की ती गोष्ट आपल्या डोक्यात फिट बसत असते. तसं घराचं वातावरण तुम्ही बनवा. घराचं वातावरण चांगलं असेल, घरात तुमचं बोलणं चांगलं असेल, तर घरातली मुलंही बिघडणार नाहीत. आमच्या घरात वातावरण चांगलं होतं म्हणून आज आम्ही कीर्तन परंपरेला लागलो. बरोबर. आज जर घरात वातावरण चांगलं राहिलं नसतं, आज घरातून ती शिकवण भेटली नसती, काय वाटतं आम्ही कीर्तनगार झालो असतो? पॉसिबल नव्हतं. दुसरे भरपूर ऑप्शन होते. राईट. काही त्याच्याकरता कुठेतरी आपण आपलं घराचं वातावरण बदललं पाहिजे. आपल्या लेकरांना आपणही समजून घेतलं पाहिजे. मी नेहमी म्हणतो, खूप चांगला आई वडील बना मुलांचं, पण त्याच्यासोबत थोडे कुठेतरी त्यांचे चांगले मित्र पण बना. बरोबर. की त्यांच्या आयुष्यात जर ते चुकत असतील ना, तर ते मित्रांना सांगण्यापेक्षा तुम्हाला येऊन सांगतील, पहिले आपल्याला बाबा माझ्याकडनं असं झालं बरं का, बाबा माझ्याकडनं त्या मुलाला मारलं गेलं बरं का. मग त्याच्यावर आई वडील त्याला थांबवतील. पण आताच्या मुलांमध्ये भीती आहे, नाही असं नाही, आई वडिलांविषयी भीती आहे, पण ती आदरयुक्त भीती नाहीये, धाकयुक्त भीती. त्यांना असं वाटतं मी जर आई बाबांना सांगितलं आई बाबा मला मारतील, मग ते सांगत नाही, मग ते परिणाम काय होत आहेत, अजून वाढत जात आहेत. मग मला कुठेतरी वाटतं या गोष्टींना आपण घरातूनच जोपासलं पाहिजे. आपल्या मुलांवर लक्ष ठेवणं, त्यांना संस्कृतीसोबत कनेक्ट करणं. पहिले काय होतं सर, तुम्ही ग्रामीण भागातून, मी ग्रामीण भागातून, आठवतं का लहानपणी आपण लहान असताना बाबा आपल्याला खांद्यावर घ्यायचेत, कीर्तनात न्यायचेत, कीर्तनात बसवायचेत, कीर्तन ऐकवायचे, पुढे बसवायचे. हा, आणि कीर्तन संपलं की घरी आले की मग विचारते, सांग बाळा कीर्तनातून तू काय शिकला, तुला काय आवडलं, कुठली गोष्ट आवडली. पण आज ते राहिलंय का? आज ते बाबाही राहिले नाहीत आणि आज ते मुलंही राहिले नाहीत. आज कुठेतरी बापाने आपल्या मुलाचा हात धरून त्याला कीर्तनात नेलं पाहिजे. पण तुम्ही म्हणता ठीक आहे तुमच्याकडे वेळ नाही ना, मग सोशल मीडिया तुमच्याकडे माध्यम घ्या लागेल. बाळा आज एवढं कीर्तन आहे बघ, तुझ्या वयाचे कीर्तनकार. आणि तुम्हाला सांगतो सोशल मीडियामुळे एवढा फायदा आहे, तुम्हाला वयाच्या 3 वर्षापासून तर 90 वर्षापर्यंत प्रत्येक व्यक्तीचं कीर्तन तुम्हाला सोशल मीडियावर. बरोबर. मग तुम्ही कनेक्ट करा आपल्या मुलांना त्याच्यासोबत. 3 वर्षाचा मुलगा, लोक पाया पडतात, लोक नमस्कार करतात, बघ केवढं भारी बोलतोय, आणि कंटिन्यू ते हॅमरिंग करत आले तर त्याच्यातून बाहेर. आता नवीनच संकल्पना बघायला मिळते, म्हणजे लोक रिलेशनशिप करतात आणि त्यातल्या त्यात लिव्ह इन मध्ये राहतात. लिव्ह इन मध्ये राहणं म्हणजे लग्नाच्या आधी ते एकत्र राहून बघतात की जमतंय का नाही माझं याच्या बरोबर किंवा हिच्या बरोबर, आणि देन आफ्टर डिसाईड करतात की पुढे आपण लग्न करायचं किंवा नाही, किंवा लग्न नसेलही करायचं तरी लिव्ह इन मध्ये राहतात. तर याच्यावर तुमचं मत काय आहे? काही हे गोष्ट करणं योग्य आहे या आपल्या परंपरेला घेऊन आहे, याचा इफेक्ट काय होऊ शकतो पुढे वैवाहिक जीवनावरती? पहिली गोष्ट, जर आपण आपल्या संस्कृतीचा विचार केला तर आपल्या संस्कृतीमध्ये हे लिव्ह इन रिलेशनशिप कुठेच नाही. लिव्ह इन रिलेशनशिप ही पाश्चात्य संस्कृती, पाश्चात्य देशाची संस्कृती, आपली संस्कृती नाही. आपली संस्कृती काय? आपली संस्कृती जगाच्या पाठीवरची सर्वात बेस्ट आणि चांगली संस्कृती आहे. आपल्या संस्कृतीचं बाकीच्या जगाने आकलन केलं होतं. म्हणजे एक स्टोरी सांगतो तुम्हाला, म्हणजे त्याच्याशी कनेक्ट करता येईल. आपल्या पवित्र सनातन हिंदू संस्कृतीमध्ये भारतामध्येच लग्न ही पद्धत होती पहिले. बाकी आउट ऑफ इंडिया कुठेच ही पद्धत नव्हती. तर एकदा स्कॉटलंड नावाचा देश आहे, त्या स्कॉटलंड देशातले एक साधू सत्पुरुष आपल्या भारतात आले, आणि भारतात आल्यानंतर ते भारतात फिरले, भारतात त्यांनी भ्रमण केलं, इतक्या सर्व गोष्टींचं आकलन केलं. मग त्यांच्या लक्षात आलं, अरे इथे एक अशी पद्धत आहे, अशी एक संस्कृती आहे की एक मुलगा, एक मुलगी, एक मेल, एक फिमेल यांचं लग्न होतं. लग्न झाल्यानंतर पुढे ते त्यांचा संसार सुखाने करतात, मग अपत्य मुलं होतात, परिवार होतो, आणि सुखा समाधानाला राहतात. किती चांगलं जीवन आहे. मग ह्या गोष्टीचा त्या सत्पुरुषाने, त्या महात्म्याने आदर्श घेतला, आणि ही संस्कृती डोक्यावर ठेवण्याजोगी म्हणून तो आपल्या देशात गेला आणि आपल्या देशातल्या लोकांना सांगू लागला की तुम्ही, कारण बाकीच्या देशांमध्ये त्यावेळेस फक्त ब्रोथल होती. माहिती असेल तुम्हाला ब्रोथल म्हणजे काय असतं? नाही. ब्रोथल मीन्स वेश्यागृह, की त्यावेळेस फक्त ब्रोथल होते, कामापुरता युज करायचा, सोडून द्यायचा, विषय संपायचा. तर कधी कधी आपल्याच डीएनए सोबत आपण त्यावेळेस संभोग करतो, ह्याही गोष्टी तिथे घडायच्यात. ही त्याचीच मुलगी, याचीच मुलगी, ह्या गोष्टी क्लिअर होत नव्हत्या, कारण ब्रोथल होते, जागी जागी ब्रोथल होते. लग्न परंपरा ही फक्त भारताची होती. मग ज्यावेळेस तो तिकडचा महात्मा इकडे आला आणि ज्यावेळेस त्याने आपली ही पद्धती बघितली, ही परंपरा बघितली, तर तो त्याच्या देशात गेला, त्याच्या देशातल्या लोकांना सांगितलं, अरे असं राहण्यापेक्षा
तुम्ही एकत्र राहा, कुटुंब म्हणून राहा. कुटुंब पद्धती ही भारताची पद्धती आहे. आपली हिंदू पवित्र सनातन संस्कृती, आपली परंपरा आहे. मग या कुटुंब पद्धतीत राहा. मग त्या कुटुंब पद्धतीत राहण्याकरता मग जे प्रेमयुगल होते, जे एकमेकांवर प्रेम करायचे, मग तो त्यांना सांगायचं तुम्ही फक्त प्रेम करू नका, एकत्र येऊन आयुष्य सोबत घालवा आणि त्याच्याकरता एकत्र एका निवाऱ्याखाली राहा, एका घरात राहा. मग त्याने त्या स्कॉटलंडमध्ये काही प्रेमयुगलांची लग्न लावली. मग लग्न पद्धती तिथं सुरू केली. पण तिथला जो राजा होता त्याला काही ते भावलं नाही, त्याला ते काही पटलं नाही. त्यामुळे अरे ही आपल्या देशाची परंपरा नाही, बाहेरची परंपरा आणायची आपल्या देशात चालवायची कितपर्यंत योग्य आहे, ते योग्य नाही. म्हणून त्याने त्या साधू महात्म्याला समजवलं पाहिजे. पण साधू महात्मा म्हटलं चांगली गोष्ट तर लोकांना द्यायला काय हरकत आहे. साधू महात्म्याने ऐकलं नाही. मग शेवटी त्याने एक दिवशी ठरवलं की या साधू महात्म्याला शिक्षा द्यायची. तोपर्यंत साधू महात्म्यांनी बऱ्याच प्रेमयुगलांचे लग्न करून त्यांचा संसार सुखानं चालू करून दिलेला होता. मग त्या साधू महात्म्याला त्यांनी काय केलं, सुडावर चढवलं, फाशीची शिक्षा दिली. फाशीची शिक्षा त्या साधू महात्म्याला दिली. तर फाशीची शिक्षा दिल्यानंतर ज्या ज्या लोकांची लग्न त्या साधू महात्म्याने लावली होती या सर्वांनी आवाज उठवला. ज्या साधू महात्म्याला फाशीची शिक्षा दिली त्या साधूचं नाव होतं व्हॅलेंटाईन. आणि त्याला ज्या दिवशी शिक्षा दिली तो दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे म्हणून पूर्ण जगात मिरवला गेला. आजही तो आपल्या भारतात सेलिब्रेट होतो, ज्याचं नाव व्हॅलेंटाईन डे म्हणून आहे. तो व्हॅलेंटाईन डे हा फक्त प्रेमयुगलांकरता नाहीये, तर कुटुंब पद्धती त्या साधूनं घालून दिली. म्हणजे हा चांगल्यात पवित्र साधू आणि चांगला उपदेश करणारा साधू होता. कुटुंब पद्धती ही चांगली पद्धती आहे, लग्न पद्धती ही चांगली पद्धती आहे, हे सांगणारा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे. मला सांगा, त्या देशातले आपण आहोत ज्या देशामध्ये लग्न पद्धती कुटुंब पद्धती मानली जाते, तिथे कितपर्यंत तुम्हाला हे लिव्हिंग रिलेशनशिप योग्य वाटतं ते तुम्ही विचार करा. बरोबर, म्हणजे व्हॅलेंटाईनचा आपण दुरुपयोग करतोय राईट असं वाटायला. दुसरी महत्वाची गोष्ट, अजून एक ऑब्झर्वेशन करा सर, कुठेतरी मार्केटमध्ये जी लोक लिव्हिंग रिलेशनशिप मध्ये राहिली सपोज, यांचा संसार पुढे सुखानच होईल याची काय शाश्वती आहे? शाश्वती काय? बरोबर. कारण लग्न पद्धती काय होती, मुलगा मुलीला ओळखत नव्हता, मुलगी मुलाला ओळखत नव्हते, त्यांचे घरचे एकमेकांना ओळखत नव्हते. पण सर्व एकत्र आल्यानंतर समजा मुलामध्ये काही गोष्टी कमी असल्या तरी मुलगी सांभाळून घेत होती, कारण तिला आई वडील परिवार या सर्व गोष्टी बघण्यात, लोक काय म्हणतील, परिवार काय म्हणेल, मुलीच्या काही गोष्टी चुकत असल्या तर मुलगा सांभाळून घेत होत होता, कारण तो सर्वांचाच विचार करत होता त्याच्या पाठीमागे. पण आज जर पती पत्नीचं चुकत असलं आणि ते लिव्हिंग रिलेशन मध्ये पुढे आलेले असले तर ते बाकीच्यांचा नाही दोघांचा विचार करतात. बरोबर. मला सांगा, आज स्टील जेवढ्या कोर्टामध्ये म्हणजे डिवोर्सच्या केस फाईल होत आहेत तेवढ्या आधी होत होते का? आताचा जर रेशो बघायला गेला नाशिक 1 नंबरला आहे. हा, मग कारण काय? कारण पहिले कुठेतरी ती आदर होती, ती भीती होती, आदरयुक्त भीती होती. आज तो आदरही राहिला नाही, भीती राहिली नाही, आणि कोणी समजवायला आपण शिल्लक ठेवलं नाही, कुटुंब पद्धती ठेवलीच नाही. स्वातंत्र्य पाहिजे. राईट. पहिले काय होतं बघा, आपण लहान असताना काय होतं सर, आपण वडिलांना घाबरायचो. तर दिवाळी जवळ आली नाही तर आपण वडिलांना न सांगता काकाला सांगायचो, काका फटाके घेऊन द्या ना, आणि काका आपल्याकरता फटाके घेऊन यायचे. पण आता काकाच राहिला नाही, तुम्ही कोणाला सांग. 4 भावांमध्ये एखादा असा असायचा थोडासा वेळसर असायचा, त्याला एवढं कळत नव्हतं, तरी त्या 4 भावांमध्ये एकत्र कुटुंबामध्ये त्याचाही संसार निघून जात होता. बरोबर. पण आता तसं राहिलं. म्हणून कुटुंब पद्धती ही सर्वात बेस्ट कन्सेप्ट आहे आणि त्याच कन्सेप्टने आपण चाललं पाहिजे. आजच्या तरुणांमध्ये ना खूप सारा ताणतणाव बघायला मिळतं आणि मुलं ना शांततेच्या शोधात आहेत, की हा सगळा जो वर्कलोड आहे किंवा मग या सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत पटापट खूप फास्ट फेज मध्ये गोष्टी निघतायत, याच्यात मुलं जीवनात दिशा आणि शांततेच्या शोधात आहेत. त्यांना तुम्ही काय सांगाल की काय केलं पाहिजे त्यांनी स्टेबल आयुष्य जगण्यासाठी? स्टेबल आयुष्य जगण्यासाठी सर्वात पहिले महत्वाचं आहे, तुम्ही तुमच्या आयुष्यात पहिले डेस्टिनेशन ठरवा. बरोबर. तुम्हाला मिळवायचं काय आणि ते मिळवण्याकरता मग तुम्हाला काय प्रयत्न करावे लागतील, किती वर्ष करावं लागतील, किती मेहनत करावं लागेल हे फायनल करा. कारण सांगू, सध्या परिस्थिती सर वाईट वाटेल ऐकताना, पण 4 पायाच्या कुत्र्यामध्ये माणसामध्ये काहीच फरक नाही. 4 पायाचा कुत्रा का धावतो हे त्याला कळत नाही, आणि आयुष्यभर मनुष्य का धावतो हे माणसाला कळत. तर आपल्या आयुष्यातलं ध्येय आपल्याला कळालं पाहिजे. मग त्या ध्येयाला किती वर्ष लागतील, तिथपर्यंत जाण्याकरता मला काय करावं लागेल, या सर्व गोष्टी डोक्यात आल्यात की त्याची जी धावण्याची गती आहे ती थांबत नाही, पण त्याला स्टॅबिलिटी भेटते. बरोबर.
आणि त्या स्टॅबिलिटीने तो धावत असतो आणि दिशा पण भेटते की कुठे जायचं. कुठे जायचं, दिशा फायनल करणं महत्वाचं आहे. जगद्गुरु तुकोबा एका अभंगातून बोलतात की जायाचे शरीर जाईल क्षणात, कहा गोपीनाथ पावेशीनाथ. तुकोबारांना या अभंगातून हे सांगायचं आहे की आमच्या आयुष्यातलं डेस्टिनेशन भगवान परमात्म्याला मिळवणं आहे. हे शरीर कधी जाईल सांगता येत नाही, त्याच्या आधी देवाची प्राप्ती करून घेणं म्हणजे आपल्या ध्येयापर्यंत पोहोचणं हे हो. त्यांचं क्लिअर होतं, गोष्टी क्लिअर. तसं प्रत्येक मुलाच्या आयुष्यात ते क्लिअर झालं पाहिजे की तुम्हाला कुठपर्यंत पोहोचायचं. मग त्याच्या धावण्यामध्ये स्टेबिलिटी आहे. लोकांमध्ये अध्यात्माबद्दल कोणता सर्वात मोठा गैरसमज आहे असं तुम्हाला वाटतं? ज्यावेळेस समाजात फिरत असताना ह्या गोष्टींचा अनुभव येतो, अध्यात्माबद्दल बऱ्याच लोकांना गैरसमज आहे. पहिला गैरसमज तर हा आहे, मी शिकलेलो आहे, माझ्याकडे सर्व गोष्टी आहेत, देवाला सोडून जर अन्न वस्त्र निवारा आहे तर मग देवाची गरज काय. बरोबर. असा एक वर्ग समाजात आहे. दुसरा एक वर्ग असा आहे जो म्हणतो अध्यात्म, स्पिरिच्युअलिटी, 2-2 तास 3-3 तास नामस्मरण करणं, देवाची पूजा करणं, पूजापाठ करणं, इथं वेळ घालवण्यापेक्षा आपण प्रॅक्टिकली काहीतरी जीवन जगलं पाहिजे असं काही लोकांना वाटतं. हा एक गैरसमज. म्हणजे त्यांना असं वाटतं की भगवंताचं नामस्मरण, भगवंताची पूजा ही अंधश्रद्धा आहे. ही काय काही नसतं. ही असं काही नसतं की करायलाच पाहिजे, बसायलाच पाहिजे, असं काही नसतं. तर ही अंधश्रद्धा लोकांना वाटते. बट रियालिटी ही आहे की अध्यात्म म्हणल्यानंतर ही आमच्याकरता श्रद्धा आहे, अंधश्रद्धा नाही. श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यातला फरक कळायला पाहिजे. श्रद्धा काय आहे सर? जिथे कुठल्याही गोष्टीचा तर्क वितर्क न करता एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवणं याला श्रद्धा म्हणतात. म्हणजे तर्क न करता विश्वास ठेवणं याला श्रद्धा म्हणतात. आणि तर्कानंतर त्या गोष्टीवर विश्वास ठेवणं याला खरा विश्वास म्हणतात. म्हणजे हा फरक आहे दोघांमधला. तर श्रद्धा काय? तुम्ही तर्क वितर्क न करता देवाची भक्ती करणं ही तुमची श्रद्धा आहे. मग त्या श्रद्धेतून तुम्हाला काही भेटेल का? नक्कीच भेटेल. मग याच्याकरता आम्ही आमच्या मागच्या काही इतिहासातल्या गोष्टी, इतिहासातले पानं बघितले पाहिजेत. आमच्या जे माग जी लोक होऊन गेली, चांगली चांगली सक्सेसफुल लोक होऊन गेलेत, यांचं कुठेतरी चरित्र, यांची लाईफस्टाईल, यांचं जीवन आम्ही अनुभवलं पाहिजे. जसं की मी नेहमी कीर्तनातून सांगतो, आज आपल्या भारतातला सर्वात मोठा गर्भश्रीमंत परिवार म्हणजे अंबानी परिवार. या अंबानी परिवारामध्ये आजही त्यांच्या घरात 7 दिवसाची श्रीमद भागवत कथा पारायण आजही त्यांच्या घरात होतं. आणि ही परंपरा धीरूभाई अंबानीपासून चालत आली. पूजनीय आदरणीय परमश्रद्धेय डोंगरोजी महाराजांपासून चालत आलेली ही परंपरा आजही चालते रमेशभाई ओझांपर्यंत. बरोबर. मग ह्या 7 दिवसामध्ये ती लोक आपला बिझनेस बंद करून, सर्व गोष्टी बंद करून कथा ऐकतात आणि देवाला ती 7 दिवस देतात. मग एका गर्भश्रीमंताने दुसऱ्या गर्भश्रीमंताला विचारलेला प्रश्न आहे, अंबानीजींना विचारलं, मले साहेब असं काय आहे की तुम्ही 7 दिवस तुमचा बिझनेस बंद असणं म्हणजे करोडो रुपयाचं नुकसान आहे, मग करोडो रुपयाचं नुकसान करून तुम्ही घरात कथा ऐकतात, हे कशा करता का? तर अंबानीजीने दिलेलं उत्तर गोड होतं. अंबानीजी म्हणतात, तुमच्याकडे मोबाईल आहे का? म्हणले हो. तो मोबाईल 24 तास चालावा याच्याकरता आपण काय करावं लागतं? म्हणजे कमीत कमी 1 तास चार्जिंग करावं लागतं. मोबाईल 24 तास चालण्याकरता जशी 1 तासाची चार्जिंग महत्वाची, तसं हा देहरूपी मोबाईल 365 दिवस चालण्याकरता 7 दिवसाची भगवत रूपी भक्तिरूपी चार्जिंग महत्वाची. बरोबर. आणि ती चार्जिंग झाली की मग 365 दिवस, वर्षभर आपल्या आयुष्यात कुठलीही संकट किंवा कुठल्याही अडचणी आपल्याला निर्माण होत नाही आणि आपली बॅटरी डाऊन होत नाही थोडक्यात. आणि म्हणून अध्यात्म आपल्या जीवनात महत्वाचं आहे. तो श्रद्धेचा भाग आहे. दुसरा जो महत्वाचा विषय की लोक विचार करतात, ही जी लोक करतात अध्यात्मामध्ये येणारी लोक कुठली लोक आहेत? ज्यांचं वय जास्त झालं. बरीच लोक विचार करतात देवधर्म ना करू ना, कधी 50 वर्षानंतर, 60 वर्षानंतर. आता काय नाही. पण तुम्ही कुठल्याही संतांचं चरित्र बघा सर, प्रत्येक संताने आपल्या आयुष्यातलं अध्यात्म आणि आपल्या आयुष्यातला परमार्थ हा ऐन तारुण्यात सुरू केलेला आहे. तुकोबारांना तुम्ही बघा, माऊली ज्ञानोबारांना तुम्ही बघा, नामदेव महाराजांना तुम्ही बघा, कुठल्याही संत ऐन तारुण्यातला परमार्थ आहे. मग तारुण्य हे देवानं दिलेलं आपल्याला वरदान आहे. बरोबर. बघा, म्हातारपणी बऱ्याच गोष्टी कळतात, हे केलं पाहिजे, पण ते करण्याकरता तेव्हा ताकद पुरेशी नसते. बालपणामध्ये कळत नाही पण ताकद असते, पण समज नसते. पण तारुण्य हे एक असं वरदान देवानं दिलेलं आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला कळतही आणि ताकदही तुमच्याकडे असते. बरोबर. मग ते तारुण्य आपल्याला जपता आलं पाहिजे आणि तारुण्यामध्ये ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. बरोबर, असं मला वाटतं. आपल्या
आई वडिलांसाठी, गुरूंसाठी किंवा समाजासाठी तुम्ही कोणती अशी गोष्ट आहे जी पूर्ण करू इच्छिता? आई वडिलांसाठी, गुरूंसाठी तर कुठली गोष्ट केली तर तुकोबारांच्या भाषेत काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. जीव जरी टाकला तरी त्यांचे उपकार किंवा त्यांच्या उपकारातून आपण उतराई होऊ शकत नाही. एवढे उपकार आई वडिलांचे आणि गुरुचे आपल्या आयुष्यात असतात. बट एकच आहे, जेवढी त्यांची सेवा होईल, मला असं वाटतं त्यांच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द आपण पूर्ण करणं म्हणजे मला असं वाटतं त्यांची एक सेवा असेल. बरोबर. म्हणजे त्यांच्या मनातल्या प्रत्येक इच्छेचं निरासन आपण करणं म्हणजे समाधान असेल असं मला वाटतं. जेवढं जास्त आपल्याला करता येईल तेवढ्या जास्त, त्याला काही आणि महत्वाची एक सेवा, आदरयुक्त सेवा आपण आपल्या आई वडिलांची केली पाहिजे. बरोबर. ती केली की होत आहे. अजून असं आहे की बऱ्याच लोक असं म्हणतात की अध्यात्म, संत परंपरा, भगवंत हे सगळ्या गोष्टी करणं गरजेचंच आहे का आयुष्यात? त्याच्या विना आयुष्य निघणार नाही का? किंवा त्याच्या विना आम्ही जगू शकत नाही का? माझ्या गोष्टी सॉल्व्ह नाही होणार का? संत परंपरा, भगवंत, परमार्थ हे करणं गरजेचंच आहे का? जर असं म्हणाल तर मी तुम्हाला एक विचारेल, पाणी पिणं गरजेचं आहे का? हो. का? की त्याच्या बॉडीला गरज आहे त्याची. बॉडीला गरज आहे. जेवण करणं गरजेचं आहे का? त्यातून आपल्याला एनर्जी भेटते, म्हणजे एनर्जी भेटते, शरीराला गरज. बरोबर. जसं तुमच्या शरीराला पाण्याची आणि अन्नाची गरज आहे तसं आपल्या आत्म्याला, आपल्या मनाला, आपल्या बुद्धीला परमार्थाची गरज आहे. बरोबर. शरीर पाण्याने चालेल, अन्न खाल्ल्याने तुम्ही चालणार, पण चालताना कसं चालावं ही बुद्धी जिथं निर्माण होते ना, ही विचार जिथून येतात ना, त्या बुद्धी करता परमार्थ लागेल. आणि म्हणून आपण परमार्थ केला पाहिजे. आणि का करू नये मला सांगा सर, पाश्चात्य देशातली लोक येऊन जर आपली परंपरा डोक्यावर उचलतात आणि त्या परंपरेचं आकलन आयुष्यात करतात, तर आपण का करू नये? आजही तुम्ही जाऊन बघा, परप्रांतामध्ये आपली श्रीमद भगवद्गीता जो आपला धर्मग्रंथ आहे, आपल्या मुलांना अजून हेच माहिती नाही की आपल्या हिंदू धर्माचा धर्मग्रंथ कुठला आहे. कारण तुमच्या माध्यमातून नक्की मुलांना सांगा की आपल्या हिंदू धर्माचा धर्मग्रंथ म्हणजे श्रीमद भगवद्गीता आहे, बरोबर, जी भगवान परमात्म्याच्या मुखातून निघालेली आहे. तर श्रीमद भगवद्गीता ही आपली परंपरा आहे, आपल्या देवानं दिलेली आपल्याला देणगी आहे. ऐका, श्रीमद भगवद्गीता पाश्चात्य परप्रांतामध्ये, परदेशामध्ये शाळेत शिकवली जाते. परत सांगतो, श्रीमद भगवद्गीता ही परदेशात शाळेत शिकवली जाते, पण तीच श्रीमद भगवद्गीता आमच्याकडे कोर्टात ठेवली जाते. मी म्हणतो कोर्टात ठेवण्यापेक्षा जर ती श्रीमद भगवद्गीता जर आम्ही आमच्या शाळेत शिकवली तर मला असं वाटतं कोर्टात ठेवण्याची गरजच पडणार नाही. बरोबर, 100% बरोबर. आणि म्हणून आपण या गोष्टी जोपासल्या पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, बरेच लोक म्हणतात, आता यंग जनरेशन म्हणतात हे ओल्ड मॉडेल आहे, हे ओल्ड मॉडेल आहे. परमार्थ म्हणजे काय? ओल्ड मॉडेल आहे. आम्ही काहीतरी नवीन शोधात आहे. नवीन काय शोधतात? नवीन तुम्हाला परमार्थामध्येच सापडेल. बरोबर. 750 वर्षापूर्वी झालेली ग्रंथांची रचना, आजही त्याच्यातले शब्द जुने झाले नाही. आजही संत वाङ्मय जुनं झालेलं नाही. आजही असं वाटत नाही की कधी आपण ऐकू नये. मला सांगा, 2 वर्ष आधी बघितलेला पिक्चर आज बघण्याची इच्छा होते का? 2 दिवस, आता तर 2 दिवसावर आलंय ते 2 वर्षाचं. 2 दिवस आधी बघितलेला पिक्चर आपण पुन्हा बघण्याची इच्छा होत नाही. 750 वर्षापूर्वी तयार झालेलं संत वाङ्मय आजही आपण वाचतो, आजही त्याचं पारायण करतो. हे प्रभुत्व आहे आणि म्हणून आपण जोपासलं पाहिजे. तुम्हाला सांगतो सर, मी जिथपर्यंत अभ्यास केला, मला असं वाटतं आपली परंपरा आपण जोपासतो की नाही, पण आपली परंपरा आपल्यापेक्षा जास्त परप्रांतातली लोक जोपासतात. आज जवळजवळ मला असं वाटतं 28 पेक्षा, म्हणजे माझ्या अभ्यासानुसार 28 पेक्षा जास्त संशोधक आहेत. काही जर्मनीचे आहेत, काही फ्रान्सचे आहेत, काही बेल्जियमचे आहेत, काही डेन्मार्कचे आहेत, काही अमेरिकाचे आहेत, काही रशियाचे आहेत. 28 पेक्षा जास्त संशोधक आहेत ज्यांनी माऊली ज्ञानोबराय, जगद्गुरु तुकोबराय, संत परंपरा, वारकरी परंपरा, भगवान पांडुरंग परमात्मा यांच्यावर ग्रंथांची निर्मिती केलेली आहे. जस्टिन ए ॲबर्ट्स म्हणून आहेत, 1857च्या काळामध्ये. तेवढंच त्यांनी पेअर्स ऑफ ज्ञानदेव हा ग्रंथ निर्मित केलेला आहे. लंडनचे एक संशोधक आहेत, लेडीज संशोधक आहेत, त्यांनी माऊली ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी 2 खंडामध्ये इंग्रजीमध्ये लिहून आपल्या लंडनमध्ये त्या ठिकाणी प्रसारित केलेली आहे. मग बाकीचे फॉरेनर लोक, वेल एज्युकेटेड लोक जर येऊन आपली संस्कृती डोक्यावर घेत आहेत, आपल्या संतांना, आपल्या ग्रंथांना डोक्यावर घेत आहेत, तर आपण का येऊ नये? बरोबर, आपण घेतलंच पाहिजे. मला वाटलं आपल्या जीवनातला अमूल्य भाग म्हणजे संत परंपरा, ग्रंथ परंपरा आणि भगवंताची सेवा असली पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. अजून तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी करताना असं कधी वाटतं का की अजून बरंच काही माझं साध्य करायचं राहिलंय, किंवा बरंच काही गोष्टी आहेत ज्या मला करायच्या आहेत, आणि तुमचा
फ्युचर मध्ये अशा 2-3 गोष्टी सांगा आम्हाला, की जे समाजाप्रती तुम्हाला वाटतं, की मला या गोष्टी करायच्या आहेत. याच्यापासून मी समाजाला माझं काहीतरी देणं लागतंय आणि ती मी या गोष्टी केल्यानंतर मला असं वाटतं, की मी आयुष्यात या गोष्टी करणं गरजेचं आहे आणि या करेलच मी. शास्त्राने ना आपल्यावर 8 ऋण सांगितले, ते जीवावर 8 ऋण. त्याच्यात आई वडील देव संत आलेत. त्याच्यात एक ऋण समाजाचं पण आहे. समाजाचंही आपल्याला देणं लागतं. त्या अनुषंगाने आपण समाजाकरता केलं पाहिजे. माझं वैयक्तिक मत असं आहे, आता तुम्ही विचारलं म्हणून सांगतो, त्याच्यात अजून एक प्रश्न ऍड करतो. कीर्तनकारांना कीर्तन करताना त्याची काय भावना असली पाहिजे. तर माझं असं वैयक्तिक मत आहे, कीर्तनकार ज्यावेळेस फेटा बांधतो ना, माझ्या डोक्यात एकच असतं. मला माहितीये मी 5वीला असताना माझं पहिलं कीर्तन कुठे झालं. मी 5वीला होतो ज्यावेळेस पहिल्यांदा कीर्तन केलं. मला माहिती मी 18 वर्षाचं झाल्यानंतर माझं कीर्तन कुठे झालं, लग्नानंतर कीर्तन कुठे झालं, म्हणजे माझं पहिलं कीर्तन कुठे झालं, दुसरं कुठे झालं, 50व 100व कीर्तन कुठे झालं हे मला माहिती. पण माझं शेवटचं कीर्तन कुठल्या गावात आहे मला माहिती नाही. बरोबर. म्हणून मी रोज फेटा बांधताना माझं वैयक्तिक एक मत असतं, आजच्या कीर्तनातून एका जरी तरुण मुलावर कीर्तनातून त्याच्या मनावर परिवर्तन झालं आणि तो परमार्थाकडे आला, देवधर्माला लागला, तर माझ्या जीवनाचं सार्थक झालं. या अनुषंगाने रोज फेटा बांधताना विचार करतो. म्हणून मला असं वाटतं, म्हणजे माझ्या जीवनातलं जर साध्य तुम्ही विचाराल तर साध्यपर्यंत पोहोचायचंय. पण आता माऊली ज्ञानोबा जगद्गुरु तुकोबा आहे, ज्या पद्धतीने शक्ती देतील त्या पद्धतीने पुढे चालूयात. पण माझ्या जीवनात तर साध्य एकच आहे, जेवढं जास्त होईल तेवढं आपल्या संस्कृतीसोबत आपल्या यंग जनरेशनला जोडण्याचा प्रयत्न केला जातो, करणं आणि करत राहतोय. मागे आम्ही कथा केली रावेर जवळ, 170 मुलं आम्ही माळकरी केली सर. आणि 170 मुलं माळकरी, त्याच्यापैकी एकही मुलाच्या गळ्यात ती माळ निघाली नाही. 170चे 70 मुलं माळकरी, एज ऑफ 18 to 25, म्हणजे 18 ते 25 वर्षात. मग माझा ध्यास तोच आहे की जेवढी जास्त आपली लोक आपल्या संस्कृतीसोबत आपल्या परंपरेसोबत जोडता येतील तेवढा जोडण्याचा प्रयत्न करायचा. 1, 2 की जे निराधार आहेत, ज्यांना कुठलाच आधार नाही, या लोकांकरता काहीतरी आपण आधार बनलं पाहिजे. मग त्यांच्याकरता म्हणजे मी राहील मला माहिती नाही, जायचं प्रत्येकाला, पण आपण असं काहीतरी जगून जायचं की लोकांनी आदर्श म्हणून पुढे आपल्या नावाकडे बघितलं पाहिजे. बरोबर. निराधार लोकांकरता काहीतरी करायचं. आणि 3, आई वडिलांची जी राहिलेली स्वप्न आहेत ती स्वप्न पूर्ण करायची. ही सर्वात मोठी संकल्पना माझ्या आयुष्यात आहे. तुम्ही आता बोलता बोलले की एका 108 मुलांना 170 मुलांना माळकरी केलं. अजून एक त्याच्या रिलेटेड प्रश्न आहे की माळकरी होणं किंवा व्हेजिटेरियन होणं तेवढं गरजेचं आहेच का, अध्यात्म करायचं असेल तर, किंवा म्हणजे देवाची सेवा करायची असेल तर, हे सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर माळकरी होणं किंवा म्हणजे व्हेजिटेरियन होणं गरजेचंच आहे का? की जे लोक मांसाहार करतात किंवा या सगळ्या गोष्टी करतात, मांसाहारच पकडू आपण, जे व्हेजिटेरियन आहेत, नॉनव्हेज खातात, ते लोक अध्यात्म किंवा देवाची सेवा नाही करू शकत? देवाची सेवा सर्वच करू शकतात. जीव म्हणला की देवाची सेवा करता येते. पण नॉनव्हेज, ज्याला आपण मांसाहार म्हणतो, तो मांसाहार आपल्याकरता सांगितलेला नाही. शास्त्राने सांगितलेलं आहे, ज्या लोकांची पुढची दात सुडे दात आहेत, पुढची जो जीव सुडे दातांचा आहे आणि जो जीव जिभेने पाणी पितो, त्याला मांसाहार करण्याचा अधिकार आपल्या शास्त्र पुराणाने दिलेला आहे. बरोबर. मग आता तुम्ही विचार करा, आपण जिभेने पाणी पितो, आपले पुढे सुडे दात आहेत, म्हणून आपण मांसाहार केला पाहिजे की नाही केला पाहिजे? आपण जिभेने पाणी पित नाही, सुडे दात आपल्याला नाही, त्याच्यामुळे मांसाहार आपल्याकरता नाही. आपल्याकरता शुद्ध सात्विक आहार म्हणजे शाकाहार सांगितलेला आहे, तो आपण केला पाहिजे. आणि ते करू नये. तुम्ही बघा, सात्विक अन्न खाणाऱ्याची बुद्धी आणि ते तामसिक अन्न आहे, ते तामसिक खाणाऱ्याची बुद्धी, तुम्ही दोघांना कम्पेअर करून बघा, तुम्हाला तुमचं उत्तर भेटून जाईल की माणसाने आयुष्यात काय केलं पाहिजे, शाकाहारी बनलं पाहिजे की मांसाहारी बनलं पाहिजे. बरोबर. हा, पण मांसाहार करता करता तुम्ही एका बाजूला जीवाला मारताय, एक प्रकारे जीवाला मारणं झालं. एका बाजूला तुम्ही जीवाला मारताय आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही देवाला बसताय. कितपर्यंत योग्य आहे? म्हणजे एका बाजूला तुम्ही एखाद्या आईच्या मुलाला मारलं आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही आईची स्तुती करताय, त्या आईला गोड वाटेल का? त्या पद्धतीने सर मला असं वाटतं, शाकाहारी राहून जीवन जगा, सुंदर पद्धतीने आपला संसार चालवा, सुंदर पद्धतीनं जग तुमच्या करताय, जगात फिरा
आणि चांगलं जीवन जगत असताना कुठेतरी देवालाही आपल्या आयुष्यात जागा द्या आणि देवाची भक्ती करत राहा. बरोबर. ठीक. तुमच्या आयुष्यातला असा एखादी आठवण आहे की जी तुम्हाला शेअर करायला आवडेल, म्हणजे असा एखादा चमत्कारी प्रसंग तुम्हाला आठवतं की झालंय, काहीतरी चमत्कार झाला आहे आणि तुम्हाला वाटतं की ती इथे शेअर केली पाहिजे? हा, माझ्या आयुष्यात एखाद चमत्कार मिरॅकल्स म्हटला तर मला चांगलं आठवतं. मी नेहमी सांगतो की मी तुम्हाला मगाशी बोलून गेलो की आमच्या घरूनच आदिशक्ती मुक्ताईंचा पालखी सोहळा असतो. 500-600 वारकरी असतात. मला चांगलं आठवतं त्यावेळेस मी काहीतरी 9-10 वर्षाचा असेल. तर एकदा पालखी सोहळ्यात जात असताना मग आम्ही लहान असल्यामुळे पायी चालायचो नाही. रोज 15-20 किलोमीटर चालणं असायचं. मग आम्ही गाडी असायच्या, काही गाडी बोझा करता बनवलेल्या असतात आपल्या वळकुट्या ठेवण्याकरता. बरोबर. मग त्या गाडीत आम्ही पुढे निघून जायचो. दुपारी जेवण झालं की पुढे निघून जायचं. मग मला चांगलं आठवतं की जळगावला दुपारचं जेवण झालं आणि संध्याकाळी मुक्काम नशिराबाद जवळ होता. तर नशिराबाद जवळ मुक्काम असताना आईसोबत काही वारकरी, महिला वारकरी, आम्ही सर्व पुढे निघून गेलो आणि जिथे मुक्कामाची व्यवस्था होती विठ्ठल मंदिर, त्या मंदिरात जाऊन आम्ही थांबलो. आणि थोड्या वेळाने अचानक वातावरणात बदल झाला आणि कडक ऊन पडत असताना वातावरण बदललं. आभाळ आलं, जोराचा वारा सुटायला लागला, वारा वादळ चालू झालं आणि त्याच्यात पाऊस यायला लागला. पाऊस येत होता इथपर्यंत ठीक होतं, पण पाऊस चालू असताना गारपीट व्हायला लागली. आणि आताची गारपीट एवढी सर, तेव्हा गारपीट एवढी, मी माझ्या डोळ्यात बघितलेलं आहे. एवढी गारपीट म्हणजे मोठमोठी दगडच समजा. तर ही ज्याला लागत होती, आम्ही मंदिरात बघत होतो, ज्याला लागलं त्याला कुठं बेंड येतंय, कुठं काय होतं, इजा होते. तर ते वातावरण झालं आणि अचानक आई रडायला लागली, बाकीचे वारकरी रडायला लागले. मग त्यावेळेस कळत होतं, मी विचारलं, आई तू का बरं रडती? माईने सांगितलं, अरे बाळा, आपल्या पालखी सोहळ्यामध्ये, आपल्या पायी दिंडीमध्ये शेकडो वारकरी आहेत जे पायी चालताय. आजूबाजूला त्या रस्त्यावर थांबण्याची काही व्यवस्था नाही. आता डेव्हलप झाला, त्यावेळेस काही नव्हतं. जवळजवळ 8-10 किलोमीटरचं अंतर आहे आणि शेकडो वारकरी पायी आहेत. त्याच्यात काही लहान मुलं पण आहेत, काही म्हातारे पण आहेत आणि सर्वांना घेऊन पालखी सोहळा या मार्गाने येतोय. पण एवढं वारा वादळ चालू झालं, त्याच्यात गारपीट होते. वारकऱ्यांचं कसं होत असेल? बरोबर. आणि वारकऱ्यांचं कसं होत असेल? वारकरी कुठं थांबले असतील, काय थांबले असतील, हे बघून त्यांचं अंतकरण भरून आलं, त्यांना रडायला आलं. मग आम्हालाही वाईट वाटलं. मग त्यावेळेस वातावरण एकदम खिन्न वातावरण गेलं की काय कसं होत असेल. आता त्यावेळेस मोबाईलही एवढा नव्हता की मोबाईलवर कॉल करून आपण विचारून घेऊ. त्यावेळेसची परिस्थिती. मग काय मला असं वाटतं 1997-98-99 दरम्यानची ही गोष्ट असेल. मग काय करावं. मग मोबाईलचे नेटवर्क चालले गेले. तेवढेच कीपॅडचे मोबाईल होते, नेटवर्क चाललं गेलं. काय करावं. मग आम्ही सर्वजण मंदिरात बसून देवाला विनंती करत होतो, आईना आम्ही. आणि संध्याकाळी 6:30-6:45 झाले ना, आम्हाला टाळपाक वाजनचा आवाज यायला लागला. मग आम्ही आईला पटकन म्हणलो, आई टाळपाकचा आवाज येतो, असं वाटतं आपली दिंडी आली बरं का. आणि म्हणून दिंडी बघण्याकरता आम्ही बाहेर आलो. तर आई, बाकीचे जे वारकरी ते सुद्धा बाहेर आले. तर पहिले झेंड्यावाले आले, झेंड्यावाल्यानंतर तुळशी घेऊन त्या ठिकाणी महिला आल्यात, त्याच्यानंतर वारकरी टाळ घेऊन भगवंताचा गजर करत करत इथपर्यंत आले. पण आश्चर्य हे होतं सर, म्हणजे आजही सांगताना अंगावर काटे येतात, की ज्यावेळेस वारकरी आमच्या समोर आले तर आम्हाला असं वाटत होतं की आईन त्यांना असं वाटत होतं त्यावेळेस की कोणाला लागला असेल, कोणाच्या डोळ्याला लागला असेल, कोणाच्या हाताला लागला असेल, सर्व ओले झाले असतील, कसे तरी अवस्थेत इथपर्यंत पोहोचतील. पण ज्यावेळेस सर्व वारकरी आमच्या समोर आले तर आश्चर्य असं होतं की एकाही वारकऱ्याच्या अंगावर एकही पाण्याचा शितोडा नव्हता. एकालाही पाण्याचा एकही शितोडा लागला नाही आणि एकाचाही अंगावर गारपीट झाली नाही. हे बघून पहिले ज्या भावनेनं आई रडत होती त्याच्यापेक्षा जास्त भावनेनं स्पीडने आई जास्त रडत होती. मग ते का रडणं होतं? कारण ते आनंद असे होते की आज आदिशक्ती मुक्ताईच्या कृपेने आमच्या एकही वारकऱ्याला काही झालं नाही. मग ज्यावेळेस सर्व आलेत, भेटलेत, आम्ही बाबांना जाऊन चिपकलो, बाबांना त्या ठिकाणी मिठी दिली. मग आम्ही विचारलं, काय झालं, तुम्ही कुठं थांबले होतात? एखादं हॉटेल होतं का तिथं थांबलेत म्हणून सर्व सुरक्षित राहिलेत? तेवढेच बाबांनी तेव्हा जमलेल्या सर्व वारकऱ्यांनी सांगितलं की आम्ही कुठेच थांबलो नाहीत, मध्ये कुठेच निवारायला व्यवस्था नव्हती. पण ज्यावेळेस पाऊस चालू झाला, वारा वादळ चालू झालं आणि ज्यावेळेस गारपीट व्हायला लागली, त्यावेळेस आमच्या बाबांनी सर्व वारकऱ्यांना सांगितलं, हे बघा, आपण चाललोय आदिशक्तीच्या दर्शनाला. आदिशक्तीवर जर विश्वास असेल ना, तर आज आपल्यावर आलेलं विघ्न
ही आई निवारण करेल, फक्त त्या आईचं नामस्मरण करत करत चला. आणि मुक्ताई शरणम मुक्ताई शरणम मुक्ताई शरणम म्हणत म्हणत सर्व वारकरी निघाले. तर पुढे पाऊस पडायचा, मागे पाऊस पडायचा, आजूला पाऊस पडायचा, बाजूला पाऊस पडायचा, आजूबाजूला पुढे मागे गारपीट व्हायची, पण एकाही वारकऱ्याच्या अंगावर एक पाण्याचा शितोडा आणि एक गारपीट झाली नाही. हा माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा मिरॅकल्स जो लहान असताना मी आदिशक्तीच्या कृपेने बघितलेला आहे. आणि मला असं वाटतं आपण जर देवाला शरण गेलो तर नक्कीच, मला लोक विचारतात तुमच्या आयुष्यातली सर्वात आवडती ओवी कुठली किंवा अभंग कुठला, तर मी नेहमी सांगतो, जो मज होय अनेक शरण तयास निवारिणी जन्म मरण, या लागी शरणांगत शरण मीची ऐकू. एक, जो देवाला शरण जातो देव त्याचं जन्म मरण निवारण करतो, ही एक ओवी खूप आवडते. आणि दुसरी माझ्या आयुष्यात ते टर्निंग पॉईंट देणारी ओवी, संशयाहुनी थोर अनेक पाप नाही घोर, विनाशाचे वाघोर प्राणी असे. म्हणजे आयुष्यात माणसाने सर्व करावं पण संशय करू नये. बरोबर. बाकीच्यांचं जाऊ द्या पण स्वतः सुद्धा करू नये. सेल्फ कॉन्फिडन्स जे आपण म्हणतो ना, सेल्फ कॉन्फिडन्स माणसाचा कमी का होतो? संशयामुळे. अरे मी चांगलं बोलू शकत नाही, मी हे करू शकतो, मी हे करू शकत नाही, मी जे करू शकतो, मी करू शकतो का, हा डाऊट घेणं म्हणजे सर्वात मोठ्या अडचणी आपल्या स्वतःसाठी निर्माण कर. आणि माऊली ज्ञानोबा तेच सांगतात, संशयासारखं पाप या जगामध्ये दुसरं कोणतंच नाही. म्हणून स्वतःवर संशय न ठेवता, आपल्या कामावर संशय न ठेवता, आपल्या प्रोफेशनवर संशय न ठेवता, आपल्या शिक्षणावर संशय न ठेवता माणसाने पुढे चालत राहिलं पाहिजे. मार्ग ऑटोमॅटिक आपोआप आपल्याला भेटत राहतात. बरोबर. तर ही चमत्कार मी माझ्या आयुष्यात अनुभवलेली आणि आजही ते अनुभव. आजचा हा पॉडकास्ट खूप सुंदररित्या आपण पार पडला. जेवढ्या काही गोष्टी मला जाणून घ्यायच्या होत्या, आमच्या व्ह्युअर्सला जाणून घ्यायच्या होत्या, त्या आम्ही विचारायचा प्रयत्न केला. मग ते अगदी माळकरी होणं गरजेचं आहे, इथून तर अध्यात्म कसा करावा, तरुणाईने कसं वागावं, संसार कसा चालवावा, भाऊबंधूंबरोबर आपले संबंध कसे ठेवावे, या सगळ्या गोष्टींचा आपण आज आकलन केलंय आणि जाणून घ्यायचा प्रयत्न केलाय. अध्यात्म आपल्याला कशी मदत करतो हे सगळं समजून घ्यायचा प्रयत्न केलाय आणि तुम्ही खूप सुंदररित्या उदाहरणांमधून गोष्टींमधून ते सगळ्यांना समजवलंय. आय होप सगळ्यांना सगळ्या गोष्टी खूप सुंदररित्या क्लिअर झाल्या असतील. पण तरीही जर काही तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकताय. जो काही तुम्हाला डाऊट असेल आम्ही नक्कीच त्याचं उत्तर द्यायचं तुम्हाला प्रयत्न करू. धन्यवाद महाराज, तुम्ही आलेत द सोशल लेन्स वरती. आणि असं म्हणायला हरकत नाही की ऑनलाईन प्रबोधन आज आपण या ठिकाणी केलेलं आहे लोकांचं. नक्कीच आपण पुन्हा एकदा भेटू, पुन्हा आपण काहीतरी वेगळ्या विषयांना हात घालू आणि लोकांचं प्रबोधन करायचं ट्राय करू. आमच्या चॅनलचंही तेच उद्देश आहे की जे काही लोकांना शिकायचं आहे किंवा समजून घ्यायचे आहेत नवीन नवीन गोष्टी, ते आम्ही या चॅनलच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला इथे येऊन कसं वाटलं, बोलून कसं वाटलं ते थोडं सांगा. खूप छान. सर्वात पहिले आपलं जे द सोशल लेन्स हे जे युट्यूब चॅनल आहे, मी माझ्या सर्व वारकरी आणि भक्त परिवारांना सर्वांनाच सांगेल की नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण का करायचं तेही सांगतो. निवड एंटरटेनमेंट म्हणून करू नका. कारण ज्या पद्धतीनं मागच्या काही वेळापासून मी आपल्यासोबत संवाद साधतोय, तर याच्यातून एक गोष्ट तर दिसून येते की यंग जनरेशनला घेऊन आपण पण खूप अवेअर आहात. आणि आपण अवेअर आहात मीन्स चॅनल अवेअर आहे की यंग जनरेशनला कसं आपल्याला कनेक्ट करता येईल, आपल्या संस्कृतीसोबत जोडता येईल. तर ते बघून खूप चांगलं वाटतं. मला असं वाटतं की आपल्यासारख्या तरुणांनी आज आपल्या अध्यात्माकडे येणं, आपल्या देवधर्माकडे येणं, आपल्या संस्कृतीला जोपासणं खूप गरजेचं आहे. तर त्या अनुषंगाने आपले खूप खूप मनापासून आभार. माऊली ज्ञानोबराय, जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला उदंड आयुष्य देऊ आणि आपली चॅनलची अशीच भरभराटी होत राहो ही भगवंताच्या प्रार्थना करेल. रामकृष्ण. रामकृष्ण.